Nice. Okay. So, good afternoon, everyone. कसे आहात सगळे? स्टॉक मार्केट एज्युकेशनची जर्नी आपण सर्वांनी सुरू केली आहे. त्याच्या 8th डे मध्ये टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 7 दिवसात एव्हरी सिंगल डे आपण नॉलेजला पुढच्या आणि पुढच्या लेव्हलवरती घेऊन चाललोय. आजही तीच वेळ आहे, जिथे आपण आपल्या नॉलेजला पुढच्या लेव्हलला घेऊन जाऊ. आज आपण ट्रेडिशनल ऑप्शन ट्रेडिंगच्या पद्धती शिकणार आहे. ही ट्रेडिशनल ऑप्शन ट्रेडिंगची पद्धत फार सुरेख आहे. पण आहे ना पुस्तकाच्या पुढे जे वर्णन आहे ॲक्चुअल मार्केटमध्ये कसं केलं पाहिजे ते नाही माहिती असल्या कारणाने आणि थोडीशी डिफिकल्ट असल्या कारणाने अ, ती वापरत नाही लोकं. ॲज वी नो एव्हरीबडी नीड्स अ शॉर्टकट सक्सेसफुल होण्यासाठी त्यांना पटकन कोणीतरी काहीतरी शॉर्टकट पाहिजे असतो आणि मग थोडंसं काम करण्याचं जर एक्स्ट्रा काम करण्याची जर वेळ आली तर माणूस हातवरती करतो. पण मी तुम्हाला सांगतो आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवेल, ते काम जे एक्स्ट्रा करायचंय ते मी करून टाकलंय आणि देन आपण त्याला पुढच्या लेव्हलवरती घेऊन जाऊ शकतो. तर सगळे तयार आहे ना? क्या बात! शो सम एनर्जी. नॉलेजला घेऊन जायचं पुढच्या लेव्हलवरती. क्या बात! क्या बात! चलो, चलो, चलो. सुरू करूया आणि नॉलेजला घेऊन जाऊया पुढच्या लेव्हलवरती. ओके. येस. चला. सो फॉर धिस आपण आता पूर्णपणे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये चाललो आहे. सो मी काय करेल, कशा पद्धतीने आणि कुठल्या टाईम फ्रेमवरती काय हे करायचं, ते मी तुम्हाला पहिलेपणे समजवतो. ओके. आय विल सी आपला हा पूर्वीचा इक्विटी आणि फ्युचरशी रिलेटेड ग्राफ होता. हा इक्विटी आणि फ्युचरशी रिलेटेड जो ग्राफ आहे, तो आपण काय करूया आता निफ्टीचा चेंज करू. ओके. समजा मी निफ्टी 50 मध्ये हे जर ट्रेडिंग करणार आहे, तर निफ्टी 50चं चेंज करू आणि निफ्टी 50ला मला आता 1 हॉवर टाईम फ्रेमवरती घ्यायचं आहे. 1 हॉवर टाईम फ्रेमवरती घेतल्यावरती 1 हॉवरच्या हिशोबाने मागचा 1 महिना जो आहे तो मी मार्क करेल. प्रिव्हियस जी मार्किंग आहे ती डिलीट करूया. या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीसाठी आपण 1 हॉवरवरती येणार. ओके. डिमांड सप्लाय झोन आपल्या सर्वांना मी ऑलरेडी शिकवलंय, बरोबर? आपल्याला पाहिजे 1 हॉवरच्या हिशोबाने आपली आहे ही आजचा समजूया आपण ऑगस्ट संपला. सो ऑगस्टचा पूर्ण महिना घेऊया 1 ऑगस्टपर्यंत. ओके. धिस इज 4th ऑफ ऑगस्ट, 31 जुलै आणि ही इथे मला एक कॅन्डल दिसते 1 ऑगस्ट. सो एक डिफरन्शिएट करण्यासाठी मी इथे काय करतो, एक व्हर्टिकल लाईन ठेवतो. म्हणजे तुम्हाला कळेल ती पूर्णपणे. ओके. सो धिस इज ऑगस्ट. इथे. ओके. हां. तर इकडनं पुढचा डेटा आपल्याला मार्क करायचा आहे. ओके. 1 महिन्याचा. हां, का? कारण बिकॉज या सिस्टमसाठी माझं ऑब्झर्वेशन आहे 1 हॉवर टाईम फ्रेम इज गुड ॲज वेल ॲज आपल्याला पहिले 1 हॉवरचे जे मेजर झोन आहे, ते पार करावे लागतात. देन पुढचे झोन्स पार करावे लागतात. सो पहिले हे जे आत्ताचे झोन्स आहेत, तर ते आपण मार्क करू. सो सिंपल आहे. डिमांड सप्लाय झोन आपल्या सर्वांना येतात. ते तुम्हाला माहिती आहेच. ते कशा पद्धतीने मार्क करायचे. लास्ट लोपासून आपण सुरुवात करणार. पुशबॅक आहे का तो मी मार्क करून घेणार. बरोबर? सो समजा मला इथे दिसतोय मी एक डिमांड झोन मार्क केला. डिमांड कंटिन्युएशन आलं, तर डिमांड कंटिन्युएशन मार्क करू. ओके. गॅप अप, गॅप डाउन झोन असेल तर मार्क करू. हे कुठे मी 1 महिन्याचा डेटा घेतो, ऑगस्ट महिन्याचा पूर्ण. ज्या पण वेळी तुम्ही या स्ट्रॅटेजीसाठी मार्क कराल, पहिले 1 हॉवर टाईम फ्रेम घेणार आणि मग मार्किंग करणार. मग पुन्हा मला इथे दिसतो आहे हाय. सो आय विल मार्क धिस हाय. ओके. मला इथे सेलिंग झोन दिसतोय, गॅप डाउन. ओके. गॅप डाउन झोन कसा मार्क करणार? मी वाटलंच तर त्याचा कलरही चेंज करतो. रेड. क्लोज आणि ज्या कॅन्डलने गॅप डाउन केलंय तिला. ओके. सो अशा पद्धतीने सॉरी अशा पद्धतीने माझी मार्किंग पूर्ण झाली.
सो आय हॅव दिस वन डिमांड झोन, दोन सप्लाय झोन, 1 आवर टाइम फ्रेम वरती बँक निफ्टीला अशाच पद्धतीने आपण मार्क करून घेणार. चालेल का? ओके. हम्म. समजा मी बँक निफ्टी लावली, प्रिव्हियस मार्किंग काढून टाकतो, फ्रेश मार्किंग करूया 1 आवर वरती घेऊन याला. ऑगस्ट महिना सेपरेशन करूया, व्हर्टिकल लाईन घेऊ. 31 ऑगस्ट इथे ही कॅन्डल दिसते मला इथे. ओके, सेपरेट केला मी. ओके. सो मला इकडनं वरनं येताना दिसतोय, सो मी पहिले काय करतो, सप्लाय झोन मार्क करून घेतो. व्हर्टिकल लाईन्स घेणार मी, सॉरी हॉरिझॉन्टल लाईन घेणार, सप्लाय झोन मार्क करून घेणार. सप्लाय झोन बँक निफ्टी तर मी मार्क केला. पूर्ण डिमांड सप्लाय झोन कसा करायचा ते मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. इथे दिसतोय मला लास्ट लो बुलिश पुशबॅक याच कॅन्डलचा दिसतोय. ओके. किंवा मी या हरावीला मार्क करून घेतो. अशा पद्धतीने सध्या बँक निफ्टी मध्ये मला दिसत आहेत दोन झोन. हा एक गॅप डाऊन झोन दिसतोय इथे. वीक ओव्हरलॅप आहे का चेक करून घेऊया. क्लोज आणि ओपन मार्क करून मी बँक निफ्टीला सुद्धा मार्क करून घेतलेला आहे 1 आवर टाइम फ्रेम वरती. इथे सुद्धा मला एक गॅप डाऊन झोन दिसतोय, तो मी मार्क करून घेतो. सो मला बँक निफ्टीचे गॅप डाऊन्स करून दोन झोन, याचे कलर चेंज करून टाकतो. डिमांड झोनला ब्लॅक ठेवतो, सप्लाय झोनला रेड ठेवतो. ओके, म्हणजे सेपरेट झालं. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? मार्किंग मार्किंग क्लिअर आहे का? 1 आवर टाइम फ्रेम वरती आपण काय केलं आहे, है ना, गॅप अप गॅप डाऊन. तुम्ही थोडं डिटेल कराल. आता मला मेन सेशन घ्यायचंय. बघा, मला मेन सेशन घ्यायचंय स्ट्रॅटजीचं, राईट? सो स्ट्रॅटजी कम्प्लीट व्हाव्या म्हणून मी काय केलं, फास्ट मार्क केलं. तुम्ही काय करा, गिव्ह टाइम, टाइम द्या, 15-20 मिनिटं द्या, चार्टची पूर्ण बारीकी बघा. मेजर झोन्स कोणते, मागचे पुढचे, 1 मंथ पर्यंत प्रॉपर मार्क करा. 1 मंथ मध्ये प्रिव्हियस कुठला झोन येतोय का ते पूर्ण चेक करून एकदम प्रॉपर मार्किंग करा. जमेल का? मी तुम्हाला कसं, आपल्याला स्ट्रॅटजीज वरती जायचंय तर मी तुम्हाला समजून सांगितलं. आता डिमांड सप्लाय मी पूर्ण डिटेल समजवलंय. येस ऑर नो? डिमांड सप्लाय जे आहे ते मी पूर्ण डिटेल समजवलं आहे. शनिवारी एक्स्ट्रा टाइम देऊन मी तुम्हाला पूर्ण डिटेल समजवलेलं आहे. ते सेम इथे तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे 1 आवर. बरोबर ना? समजवले ना मी? प्लीज गिव्ह थम्स. नाईस. ओके. ओके. बढिया. आणि मग येणार आपल्या ट्रेडिशनल ऑप्शनच्या स्ट्रॅटजीज. ट्रेडिशनल ऑप्शनची स्ट्रॅटजी. स्ट्रॅटजी नंबर 1 स्ट्रॅडल. नाव काय म्हटलं जातं? स्ट्रॅडल, स्ट्रँगल, थोडेफार स्ट्रॅडल जरा थोडंफार माहिती आहे, जसं हॅमर.
लोकांना माहिती आहे तसं स्ट्रॅडल काही लोकांना माहिती आहे. सो काय म्हटलं जातं माहिती आहे का? हे ना नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे मार्केटचं डिरेक्शनची गरज नाहीये याला, असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ लावत-लावत आहे ना, अर्थाचं एकदम हे करतात ना, चा मा करतात ना, तशा पद्धतीने याला एकदम उलटा केलाय. मग पीपल थिंक्स की इफ इट इस नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, मग आपण काय करा, कुठेही करा, कधी करा. कोण 9:30ला करतो, कोण 9:45ला करतो, कोण कधी करतो, तर कोण 12ला करतो. मला जसा टाईम भेटला ना, मी स्ट्रॅडल करून मोकळा होऊन जातो आणि मॅक्सिमम लोकं आहे ना, लॉस करतात. बिकॉज कळत नाही, की हां, इट इस नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी पण त्याचा वापर कुठे करायचा ती जागा पण योग्य माहिती पाहिजे. सो माझ्यासाठी दो इट इस नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, पण मला याच्यासाठी काय पाहिजे माहिती का? तर जर माझा अनुभव विचाराल तर इट इस मोमेंटम बेस्ड स्ट्रॅटेजी. जर मोमेंटम नाहीये, तर त्या नॉन डायरेक्शनल असण्याचा काहीच फायदा नाही तिला. त्याच्यात मोमेंटम जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ती स्ट्रॅटेजी काही कामाची नाही. म्हणजे काय करायचं असतं या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला आणि मग मोमेंटम कुठे येतो? मूव्ह कुठे येतो? सांगा बरं मला. एखाद्या अ, बँक निफ्टीला मूव्ह कुठे येतो? सांगा बरं मला. तुम्ही मला सांगा. कुठे येतो मूव्ह? म्हणजे ती पडू शकते, जोरात चालू शकते. कुठे येतो मूव्ह? एक्झॅक्टली. मूव्ह येतो एकतर सप्लाय झोनमध्ये येतो किंवा डिमांड झोनमध्ये येतो. येस ओर नो? इकडे करण्याची स्ट्रॅटेजी असते. उठून कुठेही रोज करायचं. एक 9:45 की 9:30चा फेमस आहे. 9:30ला करून टाकायचं मार्केट जिस दिशा में. अरे भाई सकाळी मार्केट पहिलाच मोमेंटम देऊन टाकतो. तुला माहितीच नाही काय करायचंय. राइट? सो जर तो आला डिमांड झोनमध्ये, तर इथे 2च गोष्टी होऊ शकतात. एक तर डिमांड झोन चालेल, बायर तिथे जोरदार असतात, जोरदार पळेल. नाही तर सेलर इतकं प्रेशर टाकतील, की याला तोडायला पण प्रेशर लावावं लागेल. म्हणजे काय येईल? मोमेंटम आणि आपण काय बघतोय? स्ट्रॅडल बाय. बायिंगसाठी मला पाहिजे चांगला मूव्ह म्हणजे मार्केट मला चांगले पैसे देईल. राइट? बायिंगसाठी मला मूव्ह पाहिजे. मग मार्केट मला चांगले पैसे देईल. देन जर तिकडे न जाता तो पोहोचला सप्लाय झोनमध्ये, तर सप्लाय झोनमध्ये काय होईल? एकतर सेलर जोरदार त्याला खाली फेकतील, अगेन मोमेंटम आला. नाहीतर हे जे बायर आले यांना त्याला स्ट्राँग वरती घेऊन जावं लागेल. त्यावेळी काम करेल. बाकी इथे मध्ये जी साइडवेज मार्केट चालतो, देअर इस नो मोमेंटम तिथे ही स्ट्रॅटेजी काहीही कामाची नाही. समजतंय सर्वांना? स्ट्रॅटेजीची जागा कळाली. लाँग स्ट्रॅडल बघतोय आपण. लाँग स्ट्रॅडल काय एक मोमेंटमवरती आधारित स्ट्रॅटेजी आहे. सेम एक स्ट्राइक प्राइस घ्यायची, सेम स्ट्राइक प्राइस. यूज सेम स्ट्राइक प्राइस. एक कॉल आणि एक पुट दोन्ही बाय करून टाकायचा. यूज सेम एक्सपायरी. करंट मार्केट प्राइसला जसा तो डिमांड झोनमध्ये घुसतो, समजा 19,000 चा कॉल बाय केला, 19,000 चा पुट बाय केला. इट इज लाँग स्ट्रॅडल. नाऊ आय विल शो यू मला का हे लाईव्ह मार्केटमध्ये पाहिजे असतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल आता हा सप्लाय झोनच्या थोडासा दूर आहे. पण समजा हा सप्लाय झोनमध्ये आला असता. सप्लाय झोनमध्ये आला असता, तर समजा इथं 54,256 चा सप्लाय आहे. तर म्हणजे 54,300 किंवा 54,400 चा आपण काय केला असता, ऑप्शन केला असता बाय. सो कसा बनतो स्ट्रॅडल? 1 मिनिटं. मी ऑप्स्ट्रा ओपन करतो. लाईव्ह मार्केट का गरजेचं आहे ते तुम्हाला लगेच कळेल हे शिकताना. ऑप्स्ट्रा लॉग इन. ऑप्स्ट्रा दिसतोय सर्वांना गिव्ह थम्ब्स. इथे लॉग इन करून घ्यायचं. Googleने तुमच्या यांचं पेड व्हर्जन ते तुम्हाला सांगतील जे आपल्याला पाहिजे नाही. इथे बिल्डरमध्ये जायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण बँक निफ्टी बघतोय, तर आपण बँक निफ्टीला सिलेक्ट करू. फ्युचर सेगमेंट जे आहे ना, त्या फ्युचर सेगमेंटला सिलेक्ट न करता आपण ऑप्शन सेगमेंटला सिलेक्ट करू. ओके. ऑप्शन सेगमेंटला सिलेक्ट केलं, त्याने एक्सपायरी चेंज केली. आत्ताची करंट प्राइस आहे 54,300 चा कॉल. ॲड पोझिशन म्हणालं, मी बाय केलं.
सेम एक्सपायरी, सेम ऑप्शन, सेम एक्सपायरी. इथे कॉलच्या ऐवजी मी चेंज करून पुट घेतला. 54,300 चा पुट 628 किंमत असलेला इथे बायला आपण सिलेक्ट केलेलं आहे. ॲड पोझिशन म्हणालं आणि माझा तयार झाला एक लाँग स्ट्रॅडल. एक लाँग स्ट्रॅडल. तिथे मी काय केलंय, सेम स्ट्राइक प्राइस असलेले दोन्हीही ऑप्शन्स खरेदी केले. एकाची किंमत आहे 691, दुसऱ्याची किंमत आहे 628. हे जे ऑप्स्ट्रा आहे याचा हा पे ऑफ चार्ट एक काय होऊ शकतो? त्याने आपल्याला रेंज दिली, की आपलं म्हणणं आहे, की आपण बाय करून पैसे कमवणार. मग काय होईल? जर मार्केट अप गेलं, तर कॉल प्लसमध्ये येईल, पण पुट मायनस असेल. येस ओर नो? आणि मार्केट जर डाउन गेलं आणि मग माझा पुट प्लसमध्ये असेल, पण कॉल मायनसमध्ये असेल. एक ना एक मायनसमध्ये असेल. तर अशा वेळी एका वेळ अशी येईल, की तिथे एकतर कॉल एकदम प्लस झालेला असेल, पुट त्याच्या कंपॅरिझनमध्ये तितकं खाली नाही जाणार, देन विल बिकम प्रॉफिटेबल त्यावेळी. फॉर दॅट रिझन आपण ही स्ट्रॅटेजी करतो आणि ते खूप जास्त केव्हा चालेल? ज्यावेळी तो मेजर लेव्हलवरती आहे, डिमांड किंवा सप्लाय झोनवरती. फॉर एक्झाम्पल इथे हे करायचं आणि इथे पी-एन-एल आहे. पी-एन-एल शोज लाईव्ह प्रॉफिट अँड लॉस. तुमचं जे आता जे करंट मार्केटच्या हिशोबाने आहे ना, लाईव्ह प्रॉफिट अँड लॉस दाखवतोय बघा. आता लाईव्ह प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय दिसतंय आपल्याला, की आपण 691 ला एक बाय केला, एक 628 ला, एक ₹10 मायनस आहे, एक 169 प्लसमध्ये आणि आपण किती ₹150 प्लसमध्ये हा ट्रेड लाईव्ह झाला आपला. ₹150 प्लसमध्ये दिसतोय का? इथे आपल्याला ट्रेड घेण्याची गरज नाहीये. ₹150 प्लसमध्ये. हे रिफ्रेशचं दिलंय. रिफ्रेश केल्यावरती परत काही पोझिशन चेंज झाली, ते तो तुम्हाला सांगेल. आता हे कसं आहे ऑबस्ट्रा, पैसे लागणार नाही बॉस. ॲक्चुअल पैसे नाही लागणार. पण प्रॅक्टिस पूर्ण होईल. पण प्रॅक्टिस पूर्ण होईल. थोड्या-थोड्या वेळाने तुम्ही रिफ्रेश करत राहाल. मार्केटच्या प्राइजेस जशा मूव्ह होतील, या प्राइजेस मूव्ह होतील 3-3 मिनिटांनी. कळतंय सर्वांना? त्यांनी आपल्याला एक रेंज दिली. पे ऑफ ग्राफवर परत येऊया. त्यांनी दिली आपल्याला बायिंग मोमेंटम पाहिजे 52,980 म्हणजे जवळ-जवळ 53,000 आणि 55,662 च्या पुढे जाल तर तुम्ही एकदम जोरदार प्रॉफिटमध्ये राहाल. त्याच्या आत मार्केट राहिलं कधीपर्यंत? एक्सपायरीपर्यंत यू विल एंड अप लूजिंग युअर मनी. एक्सपायरीला लई टाईम आहे भाऊ. आहे ना? एवढा आपण काही टाईमपास करणार नाहीये. एक्सपायरी कधी आहे? 30 तारखेला. 30 तारखेपर्यंत ट्रेड करणार आहे का आपण? 2 तारखेपासून ते 100% लॉसमध्ये राहू. ठीक आहे. सो टोटल पी-एन-एल आत्ता चालू आहे इथे दिसतंय तुम्हाला. तुम्ही आत्ता ₹160 प्लसमध्ये आहात. जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इथे त्याला कंटिन्युअस चेक करू शकता त्याच्यावर. नाव आपण प्रॉफिटमध्ये आहोत ₹313. जसं मार्केट मूव्ह करत आहे, तसं आपण प्रॉफिटमध्ये येतो आहे. दिसतंय का सर्वांना? आता तुम्ही विचार करत असाल ना, एक प्लसमध्ये, एक मायनसमध्ये. तर वी कॅन सी एक मायनसमध्ये आहे आपला. पण हा प्लसमध्ये. पण तो काय करतोय, त्याच्या कंपॅरिझनमध्ये जास्त प्लसमध्ये. याच्यात आपल्याला ₹439 चा प्रॉफिट झालाय आणि याच्यात ₹126 चा लॉस झालाय. कळतंय का स्ट्रॅटेजी सर्वांना? आणि मग हा लॉस मायनस होतोय आपल्या प्रॉफिटमधनं आणि मग प्रॉफिट दिसतो आपल्याला फक्त. इट्स कॉल्ड अ सिंपल स्ट्रॅटेजी स्ट्रॅडल. ही एक मोमेंटमवरती आधारित आहे. मोमेंटमवरती आधारित इतकी सुंदर चालते, इतकी सुंदर चालते की हिशोब नाही. हा बघा, आता थोडंसं हा मायनस गेला, हा प्लस गेला. असं चालताना तुम्हाला ते दिसेल. हे बघा. मग हे कसं करणार आहे आपण? हे कसं करणार आहे आपण, की मॅक्सिमम पी-एन-एल जर माझा ₹1,000 चा लॉस झाला, तर दॅट इस माय स्टॉप लॉस. हां. टोटल पी-एन-एल मध्ये जर माझा ₹1,000 चा लॉस झाला, तर दॅट इस माय स्टॉप लॉस. सिंपल समजतंय? मॅक्सिमम 1500 पेक्षा जास्त लॉस मी कधीच घेणार नाही. स्टॉप लॉस कळाला सर्वांना? हा जो टोटल पी-एन-एल आहे, परत एकदा रिफ्रेश करतो. आता ₹250 प्लसमध्ये आहे. आपण पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. याच्यात ₹602 प्लसमध्ये, ₹351 प्लसमध्ये, ₹250 प्लसमध्ये. तर मॅक्सिमम मी ₹1000 चा लॉस घेईल. दिसतंय सर्वांना? ₹1000 चा लॉस घेईल. मी त्याच्यापेक्षा जास्त घेणार नाही.
फॉर दिस पर्टिक्युलर रिझन आता ही स्ट्रॅटेजी कशी सिम्पली तुम्हाला समजून गेली. समजली काय सर्वांना स्ट्रॅटेजी? गिव्ह थम्स. मी काय केलं, दोन्ही बाय केलं. ज्या दिशेला मार्केट जाईल एक प्रॉफिटमध्ये येईल. आहे ना? कळतंय सर्वांना? रिफ्रेश करूया. प्लस मायनस दिसेल आता तेवढाच आहे तिथेच आहे मार्केट. तर सो या कंडिशनने कळतो आणि मग मी जेवढा प्रॉफिट आहे ना, मी आहे ना याला एक पूर्वी पण छान रेकॉर्ड केलंय. मी 1 मिनिटात तुम्हाला दाखवतो पूर्ण. योग्य लेव्हलवरती केलंय मी हे बघा. लेव्हल्स प्रॉपर आपल्या ज्या लेव्हल आहे 1 हॉवरवरती निफ्टी 50ला मार्क केलंय. ओके. आणि आता तिथे येणार आहे मार्केट आपल्या लेव्हलवर दिसतंय का? इथे. इथे येतंय मार्केट आपल्या लेव्हलवरती. यात याची प्राइस आहे 25,151 म्हणजे एटीएम काय बनतो? है ना? 25,050 चा एटीएम बनतो. मग मी ऑप्स्ट्रामध्ये आलो आणि 25,050 चा ऑप्शनचा तयार करून घेतला. दिसतोय का? हे बघा निफ्टी ऑप्शन्स 28 ऑगस्ट म्हणजे आता लास्ट वीकच मी रेकॉर्ड करून ठेवली होती. तुम्हाला बॅचमध्ये दाखवण्यासाठी. 25,050 चा ऑप्शन ॲड केला मी. सॉरी. ₹52 चा एक होता. तो मी बाय केला. ओके. कॉल ऑप्शन. सेम 25,050 चा पुट आपल्याला घ्यायचा आहे. कॉलला चेंज करून पुट घेतला. बाय ₹27 प्राइस आहे. ॲड पोझिशन म्हणालो आणि माझा तयार झाला एक लाँग स्ट्रॅडल. दिसतोय का? ₹5,000 मला त्याच्यासाठी खर्च लागला. एक 52 ला, एक ₹27 ला. मग इथे मी जाऊन टोटल पी-एन-एल चेक करेल. ओके. त्यावेळी ₹33 चा प्रॉफिट झाला. दिसतोय का इथे? एक ₹3, एक ₹30. रिफ्रेश करायचं. प्रॉफिट लॉस जसं आपण आत्ता करून बघतोय ना, तसं दिसेल. आता ₹22 चा लॉस दिसतोय. 1,000 पेक्षा जास्त घ्यायचा नाही. आणि यू विल सी थोड्या वेळात मी त्याचं दिवसभर आता ₹157 दिसत होता लॉस आणि थोडंसं पुढे जर आपण गेलो, त्याला मार्केटने रिव्हर्सल पकडलाय. यू विल फाइंड मार्केट जसं-जसं रिव्हर्सल पकडतंय ना, प्रॉपर वरती आणि मग तुम्ही बघाल रिझल्ट जे आहे ना, ते पूर्णपणे चेंज झाले. हे बघा दिसतंय का रिझल्ट बघा. ₹1300 चा प्रॉफिट. एक ₹2,500 प्लसमध्ये व्हिडिओ दिसतोय ना सर्वांना? दिसतोय? एक ₹2,500 ₹2,300 प्लसमध्ये आहे आणि दुसरा अ, मायनसमध्ये आहे ₹900. ₹1,300 चा प्रॉफिट त्याच्यावर. ओके. सो मी ₹1,000 देणार तर मी ₹1,000 घेणार. हे बघा. ₹2,200 प्लसमध्ये, ₹1,000 मायनसमध्ये. पण टोटल पी-एन-एलमध्ये आपण प्लसमध्ये. यू विल फाइंड प्रॉपर रेकॉर्डिंग केली त्याची. हे बघा. नाव किती आहे? एक एक 3,000 च्या आसपास प्लसमध्ये, दुसरा 1,100 मायनस आहे. ₹1,800 आपण प्लसमध्ये. दिसतोय का? का? कारण की मोमेंटम आहे ना माझा, तो आहे. सप्लाय झोन, डिमांड झोन मोमेंटमवरती आधारित. दिसतोय सर्वांना? चांगला प्रॉफिट होतोय त्या स्ट्रॅटेजीमध्ये. हे बघा आता ₹2,000 प्लसमध्ये आपण. असं करत-करत मी त्याला बराच वेळ हे गेलं आणि तुम्ही बघाल ना त्याला ₹2,300 प्लसमध्ये आला. म्हणजे निअर अबाउट 1:2 पर्यंत येऊन तो पोहोचला होता. दिसतोय? 2300 प्लसमध्ये आला. मार्केट तिकडनं वरती जितकं गेलं, तितकं त्याने प्रॉफिट बनवलं. ही कोणत्या लेव्हल आहेत?
हे मोमेंटम गिव्हिंग लेव्हल आहे. इथे आल्यावरती मार्केटला मोमेंट द्यावा लागतो. या केसमध्ये याने सप्लाय झोनला ब्रेक केलं होतं आणि तुम्ही ते बघाल जवळ-जवळ 2200 ते ₹2300 आपण प्लसमध्ये आहोत. जर मी ₹1 चा लॉस घेतोय, तर मी अशा पद्धतीने हा ट्रेड करूच शकतो. समजतंय का सर्वांना? जो आपण लाईव्ह केला, तेच मी तुम्हाला थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये त्याचं जे पण आन्सर आहे ते दिलं मी इथे. दिसतंय का? क्लिअर सर्वांना? सिंपल स्ट्रॅटेजी. ओके. इथे मायनस झालो, की मी माझे दोन्हीही एक्झिट करून टाकेल. याला स्टॉप लॉस लावता येत नाही कारण काय आहे, की कधी कोणता प्लसमध्ये जाईल, कधी कोणता किती मायनसमध्ये जाईल आपल्याला ते माहिती नाही. मग मी काय करेल, इथे आता ₹22 प्रॉफिटमध्ये दिसतोय आणि मला टोटल पी-एन-एल मला दिसलं हे वालं, टोटल पी-एन-एल, प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यामध्ये मला पूर्णपणे ₹1000 मायनसच दिसतोय. मायनसचंच चिन्ह आहे पूर्णपणे. पूर्ण मायनस आहे. एक एक प्रत्येक वेळी एक प्लसमध्ये राहील. जसं आता इथे कॉल प्लसमध्ये आहे. एकतर कॉल नाही तर पुट. एक कोणी ना कोणी प्लसमध्येच राहणार. आता 1000 मायनस दिसतोय, दॅट इज माय स्टॉप लॉस. तो मी बुक करेल. कळतंय सर्वांना? ॲज सिंपल ॲज दॅट. कशी वाटली पहिली स्ट्रॅटेजी? कुठे करणार? डिमांड सप्लाय झोनमध्ये. कुठे करणार? डिमांड सप्लाय झोनमध्ये. राइट? क्लिअर? सगळ्यांचं येस मिळेल का मला? खूप छान. ओके. चॅट बॉक्समध्ये मला सर्वांचा येस मिळेल का? बढिया. हे बघा. आपण जो डिमांड सप्लाय झोन मार्क करू ना, समजा मी निफ्टी 50त बघतोय. तर निफ्टी 50त जर सप्लाय झोनला पाहिजे, तर प्राइस आहे 24,899. 24,899. तर 24,899 चा एटीएम काय बनतो? 24,900. 24,900 चा कॉल, 24,900 चा पुट. दोन्ही बाय करायचे. बरोबर का? आणि जर समजा डिमांड झोनमध्ये आली खाली, इथे. ती आहे 24,371. 24,371 च्या जवळचा एटीएम काय बनेल? काय बनेल? 24,350. 24,350 चा कॉल, 24,350 चा पुट बाय करायचा. प्रॉफिटमध्ये आला, की त्याला एक्झिट करायचं. ठीक आहे. लॉस आला ₹1000 चा लॉस जास्तीत जास्त, जास्तीत जास्त 1500 पेक्षा जास्त लॉस घ्यायचाच नाही आणि जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही, तोपर्यंत कशात करणार मी? ऑप्स्ट्रामध्ये. ऑप्स्ट्रामध्ये करायचं, पैसे लागणार नाही, ट्रेड पूर्णपणे होऊन जाईल. आता जो आपण ट्रेड बघतोय, त्याचा प्रॉफिट लॉस झाला ना धड होते. आता जर समजा याच्यात लॉस आहे ना ₹29, अरे यार! लॉस झाला, काय करू? एक्झिट करू का? निघून जाऊ का या ट्रेडमधून? मोठा लॉस व्हायला नको, जास्त लॉस व्हायला नको, मार्केट वरती येईल का, खाली येईल का? या अँक्साइटीमध्ये आपण काय करतो? अटकून राहतो. येस ओर नो? त्या अँक्साइटीमध्ये आपण अटकून राहतो. पण इथे केलं ना, तर मी रिलायबल राहील. मी काय करेल, अच्छा इथे आहे का? मग मी जाऊन मार्केटची पोझिशन चेक करेल. मार्केट कुठे आहे? काय आहे? नाही मार्केट तर आता बुलिश होण्याचा प्रयत्न करतोय वगैरे, वगैरे. म्हणजे येऊ शकतो प्रॉफिटमध्ये, नाही येऊ शकतो प्रॉफिटमध्ये. हा अंदाजा लावून-लावून माझी इथेच चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. इथेच माझी चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. समजतंय सर्वांना? राइट आणि मग मला ॲक्चुअल मार्केटमध्ये ट्रेड करताना कशाचाच प्रॉब्लेम नाही येणार. 1 मिनिट द्या प्लीज.
स्टॉप लॉस आहे ना, आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये असतो. तिथे ₹1000 लॉस दिसला ना, एक्झिट करून घ्यायचं. जसं हा इथे दिसतोय ना, एक्झिट करून घेऊ इथे बघा. क्लोज करू पोझिशन. एक्झिट. हा गेला. एकच प्लसमध्ये दिसतोय. पण तुम्ही लॉसमध्येच आहे ₹29. ओके. क्लोज. 0 पोझिशन. ₹29 लॉसमध्ये आपण ही पोझिशन काढली. ठीक आहे. दोन्ही मी काय केले, बाय केलेले होते दोन्ही सेल करून टाकले. ओके. सेल करून एक्झिट. क्लिअर सर्वांना? हे कुठे डीमॅट अकाउंटमध्ये. आता डीमॅट अकाउंट खुलेल, पण डीमॅट अकाउंटचा डेमो दिला जाईल. पहिली सिस्टम कळाली. इट इज व्हेरी सिंपल. बाय करतोय आपण ज्यावेळी तो डिमांड सप्लाय झोनमध्ये येणं गरजेचं आहे. डिमांड सप्लाय झोनमध्ये आला, की आपण काय करू त्याला बाय सेल करू आणि ऑप्शनमध्ये अशा पद्धतीने तुम्ही करा. हो, डेमो ट्रेडच करतोय सर. ऑप्स्ट्रामध्ये मी. म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. लाईव्ह ट्रेडिंग आपलं हे करणार आहे. आता आपलं लर्निंगचं सेशन आहे. लाईव्ह ट्रेडिंगचं सेशन तुमची थोडी प्रॅक्टिस झाल्यावरती राहते. ओके. येस. सो मी तेच तर तुम्हाला सांगतो. इट इज व्हेरी ईझी की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जितकी नेट प्रॅक्टिस चांगली कराल, सगळे लूप होल समजून घ्याल, तेवढे ॲक्चुअल प्रॅक्टिस करायला प्रॉब्लेम येईल. आता तेच जर माझा 1000-2000 प्रॅक्टिसच्या दिवसांमध्येच लॉस लॉस झाला, की ₹1000 लॉस झाला. अरे यार! मग मी काय करतो, तो रिकव्हरी करण्यासाठी ट्रेड करतो आणि 2-3 हजाराचा लॉस करून टाकतो त्याला. आणि जसं 2-3 हजाराचा लॉस माझा होतो, मग मी सगळी स्ट्रॅटेजी-वॅटर्जी सोडतो आणि भलतंच काहीतरी करायला लागतो. ओके. येस. हां, एनी व्हर्चुअल ट्रेडिंग अकाउंट यू कॅन यूज. एनी व्हर्चुअल ट्रेडिंग अकाउंट. मी हे वापरतो म्हणून मी हे सांगितलं. मी शिकवताना हे वापरतो म्हणून मी हे सांगितलं. जे तुम्हाला माहिती आहे ते करू शकता. ओके. सेकंड पुढच्या स्ट्रॅटेजीकडे जायचं. पुढची स्ट्रॅटेजी आहे याला शॉर्ट करायचं. नाऊ अगेन असं म्हटलं जातं ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी काय आहे? नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी. पण नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये मी करतो काय आहे ते कळायला पाहिजे. मला बाय करताना मला मूव्ह पाहिजे. बाय करताना मला मूव्ह पाहिजे. त्याच्यामध्ये मी काय केलं, दोन्ही बाय केले. मग मला तिथे चांगला मूव्ह भेटला तरच माझा फायदा होईल. मग ते मूव्ह कुठे भेटतात? एक तर सप्लाय झोनला भेटतात, नाहीतर डिमांड झोनला भेटतात, मेजर गॅन लेव्हलवरती भेटतात. जिकडनं प्राइस आहे ना, पटकन रिएक्शन देऊ शकते. त्याच्यासाठी मी बाय केलं. आता मी काय करतोय, शॉर्ट करतोय, सेल करतोय. सेलिंगला मला पाहिजे रेंज बाउंड मार्केट. सेलिंगला मला पाहिजे रेंज बाउंड मार्केट. तर सेलिंग ज्यावेळी मी करणार आहे, सेम करणार आहे. सेम स्ट्राइक प्राइस घ्यायची, सेम एक्सपायरी घ्यायची, एक कॉल सेल करायचा, एक पुट सेल करायचा. सेम. करंट मार्केट प्राइस जसं येईल ना, तर ते कुठे करायचं ज्यावेळी मार्केट आहे ना, रेंज बाउंड होईल. काही मार्केट काही मूव्हच नाही तिथे. रेंज बाउंड आहे मार्केट. सॉरी. कधी-कधी काय करतो मार्केट, ठीक आहे ना, स्टॅग्नंट झोनमध्ये घुसून जातो. जसा हा झोन बघा. इथे हाय बनवला 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट. 4 दिवस एका एरियात अडकलेलं मार्केट. येस ओर नो? 4 दिवस या एवढ्या एरियामध्येच मार्केट अटकलं. कॅन यू इमॅजिन? 4 दिवस. देअर इस नो मोमेंटम. मार्केट स्टक आहे. काय करू? वरती निघून जाऊ की खाली येऊ? वरती जाऊ की खाली येऊ? वरती जाऊ की खाली येऊ? 4 दिवस त्या एका झोनमध्ये अडकलेलं मार्केट. खाली आलं, वरती जातं. वरती आलं, साइडवेज, साइडवेज. पूर्णपणे साइडवेज झोन स्टक झालाय. आणि असा झोन आपल्याला 1 वरती कुठे सापडला? इथे, इथे 2 दिवस सापडला. तर देअर आर चान्सेस की उद्या, परवा, दुसऱ्या दिवशी मार्केट काय करू शकतो? साइडवेज राहू शकतो. 1 मिनिट द्या प्लीज.
सो मोमेंटम नाही तर मार्केट अप किंवा डाऊन जाणार नाही. आणि अप किंवा डाऊन जाणार नाही, राईट, मोमेंटम नाही, मार्केट अप किंवा डाऊन जाणार नाही, आणि अप किंवा डाऊन जाणार नाही, तर कॉल पण प्लसने होणार आणि पुट पण प्लसमध्ये नाही होणार. मग कॉल पण प्लसमध्ये नाही होणार, पुट पण प्लसमध्ये नाही होणार. मग हे काय होतील? हे मायनस होतील. आणि मग ते जर मायनस होणार आहे, तर मी काय करेल? त्यांना सेल करून पैसे कमवेल. काय करेल? मी त्यांना सेल करून पैसे कमवेल. ओके? सेल करून पैसे. मग मी काय करेल? समजा मी निफ्टी 50 बघतोय. आज एकदम मार्केट साइडवेज आहे. जसं आज नाहीये, पण साइडवेज एरियामध्ये ज्यावेळी ट्रॅप होतो, जसं मी बँक निफ्टीचा दाखवला तसं. सो समजा निफ्टी 50 ची आजची किंमत काय आहे? 24,750 दरम्यान. मी ते निफ्टी 50 सिलेक्ट केली. तो ऑटोमॅटिक 24,750 ला जाईल. मला त्याची 2 सप्टेंबरची एक्सपायरी घ्यायची आजचीच. ओके. 2 सप्टेंबरची एक्सपायरी घ्यायची मला. पहिले मी एक कॉल काय करेल, इथे बायच्या ऐवजी सेल करेल. ऍड पोझिशन सेल. त्यालाच मी चेंज करेल. कॉलच्या ऐवजी पुट करेल. बायच्या ऐवजी मी काय करेल? त्याला सेल करेल. एक 19 ला सेल केला, एक 32 रुपयाला सेल केला, आणि माझा एक शॉर्ट मस्तपैकी स्ट्रॅडल तयार झाला. जर मार्केटने सांगितलं की बाबा रे 24,698 ते 24,800, है ना, 24,698 म्हणजे 24,700 ते 24,800 च्या आत जर आज मार्केट क्लोज झालं, तर तुला 3,000 रुपयांचा प्रॉफिट होईल. याच्यासाठी तुला 2,53,000 रुपये खर्च येणार आहे. मगाशी 4-5 हजारात काम होत होतं. आता 2,53,000 रुपये खर्च होणार आहे. पी वरती पण जाऊया. पी काय सांगतं? पी सांगतं की बाबा रे, तुम्ही जेव्हापासून ट्रेड केलंय, ₹108 तू मायनसमध्ये. एकामध्ये ₹56 प्रॉफिट आहे, एकामध्ये ₹165 लॉस आहे. टोटल ₹108 तुम्ही मायनसमध्ये आहात. ₹108 तुम्ही मायनसमध्ये आहात. हीच गोष्ट ज्यावेळी ₹1,000 मायनस होईल, दॅट इज माय स्टॉप लॉस. दॅट इज माय स्टॉप लॉस. किंवा 1,500 जास्तीत जास्त. 1,000 ची सवय लावा. ₹1,500 नका देऊ मार्केटला. 1,000 ची सवय लावा. ओके. आणि इथेच करायचंय. मग मी काय करेल? इथे या पेन्सिलला एडिटला सिलेक्ट करेल आणि क्लोज करून टाकेल पोझिशन. ओके. ₹1,000 झाला तर. नाही, तोपर्यंत आपण राहू देऊ. चेक करत राहू. काय होतंय? प्लस होतंय, मायनस होतंय. आता बघा. आता आपण ₹52 प्लसमध्ये आलो. इथे मी सेल केलंय. आता काय होईल? दोघांची किंमत कमी झाल्यावरती माझा प्रॉफिट होईल. दोघांची किंमत कमी झाल्यावर माझा प्रॉफिट होईल. हा ₹32 खाली गेला, ₹31 झाला, म्हणून मी प्रॉफिटेबल आहे. आणि हा ₹19 पासून खाली गेला तर मला प्रॉफिट होईल. पण हा ₹21 झाला, म्हणून मी याच्यात लॉसमध्ये आहे. कळतंय? हा ₹2.5 खाली गेला, 280 पैसे खाली गेला, म्हणून मी प्लसमध्ये आहे, ₹135, आणि हा ₹1 वाढला, म्हणून मी ₹82 मायनसमध्ये. कळतंय का? ज्यावेळी दोघे पण खाली जातील, दॅट इज माय प्रॉफिटेबल डे. आणि दोघे खाली केव्हा जातात? ज्यावेळी साइडवेज मार्केट आहे. मार्केट नॉन डायरेक्शनल आहे ना, दोघेच्या दोघे तुम्हाला कमी होताना दिसतील. कारण मार्केटमध्ये मोमेंटम नाहीये. कळतंय का सर्वांना? ओके. हे बघा, आता मी काय झालो, ₹32 वाला ₹26 झाला. त्याच्यात पण मी जास्त प्रॉफिटमध्ये. हा वाढला थोडासा. पण काय होतंय, प्रॉफिट माझा जास्त आहे ॲज कंपेअर टू लॉस. म्हणून मी काय झालो, ₹250 प्लसमध्ये आलो इथे. ₹250 प्लसमध्ये आलो. आता बाबा रे, मला ₹1,000 भेटले, मी निघून जाईल याच्यातनं. ₹1,000 भेटले, मी निघून जाईल. दुपारी 12 वाजता जेवणाच्या पहिले मला ₹1,000 भेटले, तर मी निघून जाईल की नाही? पण हे केव्हा करणार? ज्यावेळी साइडवेज मार्केट ट्रॅपमध्ये. तुम्हाला ते ऑब्झर्वेशन करावं लागेल, की मार्केट प्लसमध्ये जातंय, साइडवेज झोनमध्ये जातंय, कुठल्या झोनमध्ये जातंय, आणि देन तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल. डिमांड सप्लायची तर ॲक्शन समजवली मी तुम्हाला. आता आपण साइडवेज मार्केटची ॲक्शन सुद्धा समजून घेतली. क्लिअर सर्वांना? सेकंड स्ट्रॅटेजी सर्वांना क्लिअर झाली का?
Say yes in chat box. I need everybody's yes, right? Everybody's thank you, Mugda ma'am, Bapu sir, thank you, Minakshi ma'am, Anupama ma'am, Uma ma'am, Prasad sir, Milind sir, Ganesh sir, Govardhan sir, Rajendra sir, Prashantjit, Prasannajit, sorry, Kavita ma'am, Sneha ma'am, Pramod sir, Navnath, Sadashiv सर, वैशाली मॅम. हं, हां, म्हणजे कसं तुम्ही अलर्ट आहेत. जे थम्ब्स देतात ते पण. ओके. सॉरी. थोडासा खोकला येतोय आज. कोण डॉक्टर आहे या बॅचमध्ये? मोठ्यांचा डॉक्टर आहे कोणी या बॅचमध्ये? प्रत्येक बॅचमध्ये कोणी ना कोणी असतो म्हणून विचारलं. वा, फार्मासिस्ट आहे. खोकला येतोय, काय करू? थंड खाल्लं काल पार्टीमध्ये. प्लीज, माझा नंबर त्याच्यामध्ये आहे. मेडिसिन टाकून द्या, घेऊन टाकेल मी. ग्रुपमध्ये आहे मी तुमच्या. येस. ओके. क्या बात. धन्यवाद प्राप्ती मॅडम. स्वाती मॅडम, प्राप्ती मॅडम. चलो, नेक्स्ट स्ट्रॅटर्जी वरती जाऊ. सेलिंग समजली. आता स्ट्रॅडलचं पुढचं व्हर्जन असतं स्ट्रँगल. राईट. स्ट्रँगल मध्ये असतो लॉंग स्ट्रँगल. लॉंग स्ट्रँगल मध्ये काय करतो आपण? जसं स्ट्रॅडल मध्ये सेम स्ट्राईक प्राइस यूज करत होतो, आता आपण काय करतो? डिफरंट डिफरंट स्ट्राईक प्राइस यूज करतो. डिफरंट स्ट्राईक प्राइस म्हणजे कोणत्या? एक्सपायरी सेम असेल, म्हणजे विकली आजची एक्सपायरी घेतली तर आजचीच एक्सपायरी असेल. एक मार्केटच्या वरचा कॉल, एक मार्केटच्या खालचा पुट. फॉर एक्झाम्पल 19,000 मार्केटची किंमत आहे, त्याच्यावरती गेलो 19,200चा कॉल. जितका वरती गेलो मार्केटच्या प्राइसचा, दोन स्ट्राईक प्राइस वरती गेलो तितकंच खाली जायचं. पुट. दोन्ही लॉंग करायचे, बाय करायचे, आणि तिथे बनेल माझा लॉंग स्ट्रँगल. समजा मार्केट सप्लाय झोन मध्ये पोहोचलं इथे, आणि मग मी काय करेल? मार्केटची करंट किंमत किती आहे? 24,741. सो मी काय करेल? इथे रिसेट म्हणेल. 24,741च्या हिशोबाने सेम एक्सपायरी 24,750 चा कॉल बाय करणार. काय केलं? आता ही स्ट्राईक प्राइस काय? ही एटीएम आहे 24,750. त्याच्या पुढे गेलो, समजा मी 24,800 घेतला. ओके, 750च्या पुढे गेलो, 24,800 कॉल मी ऍड केला. आज एक्सपायरी म्हणून प्रीमियम कमी आहेत. ओके. आणि 750 वरनं एक स्ट्राईक प्राइस वरती गेलो, एक स्ट्राईक प्राइस खाली जाईल. 800चा कॉल खरेदी केला. 700 जेवढा स्ट्राईक प्राइस वरती गेलो तेवढा स्ट्राईक प्राइस खाली गेलो. इथे पुट काय केला? खरेदी केला. आणि तयार झाला माझा एक मस्तपैकी लॉंग स्ट्रँगल. एक ₹10 कॉल. मार्केट प्राइस 750 आहे, त्याच्यावरती घेतला 24,800चा कॉल. मार्केट प्राइसच्या जेवढा वरती गेलो, करंट मार्केट प्राइस पेक्षा, एटीएम पेक्षा आणखीन खाली आलो तेवढाच, 24,700चा पुट दोन्ही मी खरेदी केलेले आहे. ₹1,500 माझा ट्रेड झालेला आहे. राईट. आणि त्यांनी मला एक रेंज दिली की मार्केटने 24,680 आणि 24,820च्या आत क्लोज नाही व्हावं, म्हणजे तर तुझा लॉस होणार नाही. आता जे पण प्लस मायनस होईल, मी इथे पीएनएल मध्ये चेक करेल काय ते. ओके. सो हा ₹10 वाला मूव्ह नाही झाला अजून.
हा थोड़ा-सा कमी झाला 20 पैसे, 11 रुपये लॉस मध्ये मला तो दिसतोय. 20 में ज्यादा लॉस नहीं हो सकता, राइट? बढ़िया. याच्यामध्ये दोन्ही मायनस झाल्यावरच जास्त लॉस होईल. काही होणार नाही, ते पण 1500 नीच होणार लॉस याच्यामध्ये. पण अशा याच्यामध्ये काय करायचं, 1000 पेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाही. 75 ची लॉट साईज आहे. दोन्ही झिरो झाल्यावर 1519 रुपयाचा लॉस होईल. मॅक्सिमम रिस्क तेवढीच आहे तुमची, दोन्ही झिरो झाल्यावर पूर्णपणे. ओके. तसं तर काही नाही होणार, एकाला मुवमेंट द्यावाच लागेल. ओके, समजा आता 26 रुपये प्रॉफिटमध्ये, 15 रुपये, इथे फार छोटं प्रीमियम भेटलं आपल्याला, बिकॉज टुडे इज एक्सपायरी. त्याच्यामुळे काय होतंय, जर मी याचे चार्ट्स बघितले, 24,800 कॉल, 24,700 फुट. चार्ट बघितले तर हे बऱ्याच दिवसांपासून असे तुम्हाला मरताना दिसतात, दिसतंय. प्रीमियम कमी होतंय बऱ्याच दिवसांपासून. म्हणजे 500-400 रुपयाचं प्रीमियम होतं, हे कमी होत होत एक्सपायरी पर्यंत आलं इथे. दिसतंय ना, पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये कमी होत होत झिरो झालाय. सो मग मंथलीची जी एक्सपायरी असते, आजची जी मंथली आहे ना एक्सपायरी, तिच्यामध्ये थोडीशी गडबड असते. मूव्ह बाय करताना तिथे जोपर्यंत, अविनाश सर, जोपर्यंत ती बाय करण्यासाठी तुमच्या डिमांड सप्लाय झोन मध्ये येत नाही, तोपर्यंत देर इज नो लॉंग स्ट्रॅटर्जी. बाईंगची स्ट्रॅटर्जी होणारच नाही. एकतर इथे होईल सप्लाय झोन मध्ये, नाहीतर खाली होईल इथं डिमांड झोन मध्ये. अदरवाईज होणारच नाही. किंवा मेजर गॅन लेवल वगैरे असेल तिथे होईल, नाहीतर होणार नाही. ठीक आहे. क्लिअर सर्वांना? बाईंगला मूवच पाहिजे. नॉन डिरेक्शनल असली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण जोपर्यंत मोठा मूव्ह देत नाही तोपर्यंत ती प्रॉफिटेबल होत नाही. लक्षात घ्या. सप्लाय झोन मेक और ब्रेक लेवल असते. एकतर सप्लाय कडनं पडेल, नाहीतर चढेल. एकतर सप्लाय कडनं पडेल, नाहीतर चढेल. बरोबर का? येस और नो? ते त्याला त्याला करू द्या संग्राम सर. ते त्याला त्याला ठरवू द्या. सप्लाय कडनं मी सगळ्या स्ट्रॅटेजी समजवणार आहे तुम्हाला. पण जर मला मला जर क्लॅरिटी नाहीये की सप्लाय कडनं पडणार आहे की डिमांड कडनं चढणार आहे, मग त्यावेळी आपल्याला ही स्ट्रॅटेजीचा वापर करता येतो. ओके. पडेल की चढेल, आपण काय केलं, तिथे बाय करून टाकलं. पडलं तरी माझाच फायदा आहे. नाही पडलं, चढलं तरी माझा फायदा आहे. ओके. मध्ये ट्रेड नाही करायचा. ट्रेड योग्य लेवललाच करायचा असतो. चलो बढ़ते आगे. नाही, डायरेक्शनल मूव्ह नाही पाहिजे. डायरेक्शनल मूव्हच्या वेळा काय करायचंय ते मी सांगतो. हे नॉन डायरेक्शनल आहे. हे स्ट्रॅटर्जी नॉन डायरेक्शनल आहे. मला काय पाहिजे, मूव्ह पाहिजे. एकतर बुलिश किंवा बेरिश. ओके. मग मी बुलिश झालो तर मला बाईंग स्ट्रॅटर्जी कॉल केली पाहिजे, आणि मी बेरिश झालो तर मी पुट बाय केला पाहिजे. ओके. डायरेक्शनल नाही पाहिजे इथे आपण. इथे मला फक्त मूव्ह पाहिजे. मग तो कुठल्याही बाजूला चालेल. बुलिश पण चालेल आणि बेरिश पण चालेल. लक्षात घ्या. ओके. शॉर्ट ट्रायंगल. आता शॉर्ट ट्रायंगल केव्हा करणार? ज्यावेळी मार्केट साइडवेज आहे. मला इथे कोणतंच मूव्ह नाही पाहिजे. मार्केटने काय राहावं? साइडवेज राहावं. जसं निफ्टी 50 बँक निफ्टीत दाखवलं मी ट्रायंगलच्या वेळी.
इथे. इथे काय करणार, इथे परत वेगळ्या वेगळ्या स्ट्राईक प्राइस घेणार, फ्रंट स्ट्राईक प्राइस घेणार, सेम एक्सपायरी ठेवणार. मार्केटच्या वरचा कॉल सेल करू, मार्केटची जी प्राइस आहे त्याच्यावरचा कॉल सेल करू. हे बघा, मार्केटची प्राइस म्हणजे मनी, एटीएम म्हणजे मनी, बरोबर. मग एटीएमच्या वरती एटीएम येतो 19,000, त्याच्यावरचा कॉल सेल करायचा, आणि एटीएम 19,000 येतो, जितका वरती गेला तितकंच खाली जायचं, पुट सेल करायचा, बनेल माझा शॉर्ट स्ट्रँगल. समजतंय? शॉर्ट स्ट्रँगल हे केव्हा करणार? प्लीज लक्ष द्या. ज्यावेळी मार्केट साइडवेज झोनमध्ये आहे. समजा आज जसं मार्केट चाललंय, आज काही खास मूव्ह नाही मार्केटचा, आणि मी सकाळी केला असता, ते बघा, पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तासामध्ये मार्केटने काहीच मोमेंटम नाही दिला. दिलाय का? इथून इथपर्यंत दिलाय का मोमेंटम? दिलाय? नाही दिला. मग ह्या केसमध्ये मी प्रॉफिटेबल झालो असतो. मार्केटची करंट प्राइस 40 आहे, म्हणजे 750 आहे. मी काय करेल? ऑप्शनामध्ये येईल. सुरुवातीला मला इथेच प्रॅक्टिस करायची. पहिली पोझिशन इथे रिसेट करतो. ओके. ₹24,750. इथे प्रिव्हियस याला आपण सेलच केलं का दोन्ही याला? की बाय केलं होतं? हा शॉर्ट स्ट्रेडलमध्ये आपल्याला सेल करायचंय. नाही, सेल नव्हतं केलं. ओके. मार्केटची करंट 750 किंमत आहे. त्याच्यावरती येणार 800. ₹9 सेल करायचा आहे. सेल, ॲड पोझिशन, जितकं खाली गेलो तितकंच वरती जाणार. पुट, इथे पुट सिलेक्ट करणार, सेल सिलेक्ट करणार, ॲड पोझिशन, आणि माझा सेलिंग ऑप्शनचा स्ट्रँगल, शॉर्ट स्ट्रँगल, सेलिंग स्ट्रँगल तयार झालेला आहे. ₹11 आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. मॅक्सिमम प्रॉफिट ₹1,500 होऊ शकतो. आणि जर मार्केट 26,480 ते 26,820 मध्ये जर मार्केट राहिलं, तर आपण आज याला प्रॉफिटमध्येच राहणार आहे. ओके, सेलिंग करून. ₹2,49,000 तिथे तुम्हाला लागतायत या स्ट्रॅटेजीसाठी. पी-एन-एल मध्ये ₹11 प्लसमध्ये आहोत आपण. आता ₹22 प्लसमध्ये आहोत. ओके. का? कारण की पहिला जो आहे माझा, तो कमी होतोय. ₹26 तो प्रॉफिट देतोय. ₹3 हा मायनसमध्ये आहे. ओके. सो हे काय होईल? मॅक्सिमम 1,000 पेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाही. दॅट इज माय स्टॉप लॉस. निफ्टी करा, बँक निफ्टी करा. ₹1,000 जास्त लॉस घ्यायचा नाही. त्याच्यापेक्षा जास्तच मला खूप खुजली आहे सर. ₹1,500 जास्त लॉस घ्यायचा नाही. असे पैसे शोधा, की बाबा रे ज्याच्याने मला फरक पडणार नाही, राइट? गेल्यावरती. त्याच्याऐवजी इथे करा, इथे सगळी प्रॅक्टिस होऊन जाईल, नेट प्रॅक्टिस सगळी होऊन जाईल, आणि मग हळू आपण प्रॅक्टिकल प्रॅक्टिसेस वरती जाऊ. ठीक आहे? इथे काय केलं आपण? मार्केट प्राइस जी आहे, त्याच्या अपसाइडची एक कॉल सेल केली. मार्केट प्राइस जी आहे, त्याच्या डाउन साइडची एक पुट सेल केला. बरोबर का? आणि सेलिंगद्वारे पैसे आपण कमवणार आहे. किती वेळ ठेवायचं? प्रॉफिटमध्ये राहूपर्यंत, प्रॉफिटमध्ये येऊपर्यंत ठेवायचं. लॉसमध्ये आलं की बुक करून घ्यायचं. आणि हे फ्री व्हर्जन आहे. पेड व्हर्जन घ्यायचंच नाहीये. पेड कोणती गोष्ट शिकवणारच नाही मी तुम्हाला. माझं स्वतःचं व्हर्जन तुम्हाला मी फ्री दिलं संडेला. लोकांचे पेड देईल का? व्हॉट डू यू थिंक? माझं स्वतःचं पेड दिलं असतं ना मी हे करायला.
TX. What is TX? It should be thanks, right? TY. थँक यू. ABCD शिकवू का मी पण तुम्हाला? ABCD ऑप्शनची. ते काय की मॉडर्न होण्याच्या नादामध्ये ना पीपल फॉरगॉट दिस ग्रॅटिट्यूड, है ना? जी वर्ड्स मध्ये व्हॅल्यू वर्ड्सची करून ऍक्च्युली ते इंग्लिश असल्यामुळे त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते आपली जी प्रेम भावना आहे, आपल्या संस्कृतीची जी प्रेम भावना आहे, आभार प्रकट करण्याची जी प्रेम भावना आहे, ती अशी संपली आहे. इमोशन्स प्रकट करण्याची, नॉट आभार. ती अशी संपली आहे बिकॉज ऑफ द इंग्लिश, आहे की नाही? आणि आणि मग त्याच्यात आपण त्याला असं करतो, नो साठी एन, येस साठी वाय, है ना? ॲज सून ॲज पॉसिबल साठी वेगळं, है ना की नाही? ॲसॅप अँड ऑल. आणि त्याच्या अजून आपण काय करतोय? खराबी. काही दिवसांनी असं असं बोलणार आहे आपण फक्त. झालं सेशन, बाय बाय. आहे की नाही? हम्म. ठीक आहे. अशी तुमच्या सर्वांची इच्छा. गर्लफ्रेंड चैटिंग साठी है सर, हाँ दैट आई डोंट नो. अभी मैं कैसा, हम लोग तो अपने का दिन रहे, शादी बच्चे सब हो गए, तो वो तब 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 की बात अलग थी. अभी अभी कुछ नहीं कर सकते हो आप. आई एम 37 राइट नाउ. तो क्या ही कर सकते हैं. 36 पूर्ण 37 चालू है. अपने दिन गए भाई. अभी ये बच्चों के दिन है. पुढच्या स्ट्रॅटर्जीकडे जायचं. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. समजतंय ना? हा, मला माहिती या सिस्टम्स आहेत ना. का? आता तुम्हाला कळेल. सी, या सिस्टम समजून घेण्यात ऑलरेडी अवघड आहे. त्याच्यामुळे काय होतं की माणूस ते बाउन्सर बाउन्सर जात राहतात, तो सोडून देतो. आणि तेच जर इव्हनिंगला सेशन घेतलं असतं ना मी, तर त्यावेळी तर हे जे प्राइस वाढते घटते ना, ते तर दाखवतच नाहीयेत. मग ते अंदाजच नाही लावतायत. फॉर दॅट रिझन मी हे 12 वाजेला घेतो. म्हणजे नाही कळण्यापेक्षा काहीतरी कळतं. कळतंय ना सर्वांना? अगदीच नाही कळण्यापेक्षा कळतं. ओके. जायचं पुढे. स्ट्रँगल. स्ट्रँगलचा पुढचा येतो इन्व्हर्टेड स्ट्रँगल. इन्व्हर्ट करणे म्हणजे च्या उलट करणे. इन्व्हर्टेड स्ट्रँगल फार छान स्ट्रॅटर्जी आहे, जिथे आपण काय करतो, सेम स्ट्राईक प्राइजेस घेतो, सॉरी, डिफरंट स्ट्राईक प्राइजेस घेतो, पण काय करतो, इन्व्हर्ट करतो म्हणजे मार्केटला रिव्हर्स करतो. जिथे मार्केटची जी करंट प्राइस आहे, ज्याला आपण एटीएम म्हणतो. पूर्वी आपण काय करत होतो, एटीएमच्या वरचा कॉल खरेदी करत होतो. एटीएम पेक्षा प्लस प्राइस असलेला कॉल आपण खरेदी करत होतो आणि एटीएम पेक्षा मायनस प्राइस असलेला पुट आपण खरेदी करत होतो. येस ऑर नो? स्ट्रॅडल मध्ये येस ऑर नो? सो आपण काय केलं, या पोझिशनला इन्व्हर्ट केलं. इन्व्हर्ट केल्यावर काय होईल? कॉलच्या जागी पुट जाईल आणि पुटच्या जागी कॉल येईल. येस ऑर नो? इन्व्हर्ट झाली जागा. बरोबर का? इन्व्हर्ट, रिव्हर्सल. तर बायच करणार आहे मी. इन्व्हर्टेड स्ट्रँगल, पण इन्व्हर्टेड कोणता? लॉंग स्ट्रँगल. ओके. सो मी मार्केटच्या प्राइसच्या वरचा पुट खरेदी करेल आणि मार्केटच्या प्राइसच्या खालचा कॉल खरेदी करेल. इन्व्हर्ट करेल माझी पोझिशन. मी आलो ऑप्स्ट्रावरती, रिसेट म्हणालो पोझिशन. ओके. बाय सिलेक्ट करून घेतलं. 2 सप्टेंबर स्ट्राईक प्राइस. मार्केटची प्राइस आहे, करंट मार्केट प्राइस 24,750.
24,750चा वरचा पुट बाय केला. ओके. आणि जितका वरती गेलो तितकाच खाली गेलो. 24,550चा कॉल, सॉरी 24,700चा कॉल मी बाय केला आणि माझा ट्रायंगल जो आहे तो इन्व्हर्ट झाला, उलटा झाला. ओके. इन्व्हर्टेड ट्रायंगल मध्ये मला मॅक्सिमम लॉस सांगितलंय, ₹1400 जास्त लॉस होऊ शकत नाही. 68% चान्सेस आहे की तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिटेबल व्हाल आज. ₹56 एक पुट ऑप्शन तुम्ही खरेदी केलेला आहे. अ, 24,700चा ₹62 एक कॉल ऑप्शन तुम्ही खरेदी केलेला आहे, राइट? 8,994 44 म्हणजे जवळ-जवळ ₹9,000 तुम्हाला हा ट्रेड घेण्यासाठी खर्च आलेला आहे. देन त्यांनी एक रेंज दिली, की आज मार्केटने काय करावं, याच्या पुढे जावं, ब्रेक इव्हन. ही जी रेंज आहे ना ब्रेक इव्हन, ही काय सांगते 24,700च्या वरती गेलं तर तू प्रॉफिटेबल राहशील किंवा 24,700च्या खाली गेलं तर तू प्रॉफिटेबल आहे. 24,800च्या वरती गेलं तर तू प्रॉफिटेबल आहे, चांगला. राइट? आणि ही ती रेंज आहे. रेडमध्ये दिसतोय ना हा चार्ट इथे. ही ती रेंज आहे. याच्या तो बाहेर गेला तरच तुम्ही प्रॉफिटमध्ये. मागे गेला, हे बघा प्रॉफिटमध्ये दिसेल. टोटल पी-एन-एल. इथे मध्ये राहिला लॉसमध्ये दिसेल. याच्या पुढे गेला प्रॉफिटमध्ये दिसेल. ही रेंज आहे ती इन्व्हर्टेडची. ओके. सध्या मार्केट इथे आहे. सॉरी, सध्या मार्केट इथे आहे. टोटल पी-एन-एल वर तो. एक 300 प्लस आहे, एक 397 मायनस आहे. है ना? 300 प्लस 397 मायनस म्हणजे 300 पेक्षा 397 जास्त आहे. ₹97 आपण लॉसमध्ये आहोत. हा ₹60.35 झाला. हा कमी झाला. हा जास्त लॉसमध्ये. इथे मला टोटल पी-एन-एल दिसतंय. पण टोटल पी-एन-एलच्या व्हॉट इज माय स्टॉप लॉस? आय होप स्टॉप लॉस पूर्णपणे क्लिअर झाला ना सर्वांना. 1,000 पेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाही या स्ट्रॅटेजीमध्ये आणि इकडेच करा. व्हर्चुअल ऍप्लिकेशन्स मध्येच करा. बाय केलेला इथे आपण बाय केलेलं आहे मित्रांनो. इथे आपण काय केलेलं आहे? बाय. बाय वाल्या स्ट्रॅटर्जी स्ट्रॅडल, स्ट्रँगल, लॉंग स्ट्रॅडल, लॉंग स्ट्रँगल, लॉंग इन्व्हर्टेड स्ट्रँगल. कुठे करणार? लॉंग स्ट्रॅडल, लॉंग इन्व्हर्टेड स्ट्रँगल आणि फक्त स्ट्रॅडल. ओके. कुठे करणार सांगा चॅट बॉक्स मध्ये. कुठे करणार? मेजर रिव्हर्सल लेवलवरती. एक तर मी ते डिमांड झोन मध्ये करेल, नाहीतर मी ते सप्लाय झोन मध्ये करेल किंवा गॅन वरती आलं. ओके. ए बाबा बाय करायचंय. गॅन वरती आलं, मेजर लेवलवरती 0 किंवा 360 डिग्री लेवलवरती, तिथे मी सगळ्या बाईंगच्या स्ट्रॅटर्जी करेल. का? कारण की इथे एक तर मेक ऑर ब्रेक लेवल असते, एक तर जोरात वाढेल किंवा जोरात पडेल. टाका आता चॅट बॉक्स मध्ये कुठे करायचं आहे. बाईंगच्या स्ट्रॅटर्जीज कुठे करायच्या आहे. बाईंगच्या स्ट्रॅटर्जी कुठे करायच्या आहे. फक्त डिमांड झोन मध्ये का? फक्त डिमांड झोन मध्ये का? अनुपमा मॅम, गणेश सर, दीक्षा मॅम, फक्त डिमांड झोन मध्ये का? येस. सप्लाय झोन मध्ये ऑल्सो येस. डिमांड अँड सप्लाय दोघांमध्ये येस. बोथ. डिमांड झोन सप्लाय झोन दोघांमध्ये करायचा आहे. ओके. डिमांड झोन सप्लाय झोन दोघांमध्ये. आणि मेजर गॅन लेवलवरती सुद्धा करू शकता तुम्ही. 0 डिग्री 360 डिग्री वरती सुद्धा करू शकता. मेजर गॅन लेवलचा रेफरन्स घ्यायचा. 1 आवर वरती करू शकता तुम्ही. ठीक आहे. स्ट्रॅडल स्ट्रँगल.
बाईंगच्या सगळ्या गोष्टी. आणि मग सेलिंगच्या कुठे करायच्या सांगा? सेलिंगची स्ट्रॅटर्जी कुठे करायची? सेलिंगची स्ट्रॅटर्जी, सेलिंग स्ट्रॅटर्जी कुठे करायची? रेंज बाउंड मार्केट. परफेक्ट. गोमतेश सर. स्वाती मॅडम, साइडवेज मार्केट. नाईस. नाईस. दोनच लोकांना आलं का? सेलिंगची, ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटर्जी कुठे करायची? ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटर्जी कुठे करायची? नो मुवमेंट. नाही, कोणती स्ट्रॅटर्जी नाही विचारली राहुल सर मी. वैशाली मॅडम रॉंग. ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटर्जी साइडवेज मार्केट मध्ये करायची. ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटर्जी मुवमेंट, डिमांड झोन पण चालेल, सप्लाय झोन पण चालेल मित्रांनो. छोटी छोटी गोष्ट लक्षात घ्या. काही लोक अजून कन्फ्युजन मध्ये दिसत आहेत मला. दोन तीन लोकांचे एकदम बेसिक गडबड सारखे प्रश्न उत्तर मिळाले मित्रांनो. हे बघा, उदाहरण दिलं, लक्ष नाही देत. सप्लाय झोन मध्ये आला म्हणजे सेलिंगची स्ट्रॅटर्जी बघायची असं त्यांना वाटतं. नाही, ही मोमेंटम गिविंग लेवल आहे. सप्लाय झोन मध्ये आल्यावर मार्केट दोन रिएक्शन देईल. एक तर सप्लाय झोनचं काम करेल, येस और नो, मार्केटला डाऊन करेल. नाहीतर काय करेल, हे जे बायर तिथपर्यंत पोहोचले हे त्याला ब्रेक करून टाकतील, अप जाईल. येस और नो. सेशन मध्ये कृपया लक्ष देत चला. तसं झाल्यावरती इथे आपण काय करतो, बाईंगची स्ट्रॅटर्जी वापरतो. बाईंगची स्ट्रॅटर्जी काय वापरतो? कारण की इथे कुठल्या एका बाजूला येणारे स्ट्रॉंग मूव्ह, मार्केट एक तर खाली जोरात जाणार आहे किंवा वरती जोरात जाणार आहे, बरोबर की नाही? मार्केट एक तर खाली जोरात जाईल नाही तर वरती जोरात जाईल. त्याच्यासाठी आपण बाईंगची स्ट्रॅटर्जी वापरतो का? कारण बाईंग साठी आपल्याला मोमेंटम पाहिजे. कळतंय का? बाईंग साठी आपल्याला काय पाहिजे? मोमेंटम पाहिजे. मोमेंटम दोनच जागी येतो. मोमेंटम येतो एक तर सप्लाय झोन मध्ये येतो मोमेंटम, नाहीतर डिमांड झोन मध्ये येतो. मोमेंटम एक तर सप्लाय झोन मध्ये येतो नाही तर डिमांड झोन मध्ये. मग जितके आपण ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटर्जी आपण शिकलो, स्ट्रॅडल, स्ट्रँगल, इन्व्हर्टेड स्ट्रँगल, ज्याच्यामध्ये आपण बाय शिकलो त्या सप्लाय झोन मध्ये पण तुम्ही करू शकतात, डिमांड झोन मध्ये पण तुम्ही करू शकतात. कळालं का आता? समजत आहे का? समजत आहे का? नूतन मॅडम, वैशाली मॅडम, वैशाली कुंभार मॅडम. कळतंय का? ओके. कारण मार्केट जसं मूव्ह करेल कोणी ना कोणी प्लस मध्ये राहील. खाली गेलं तर पुट प्लस मध्ये राहील, वरती गेलं तर कॉल प्लस मध्ये राहील. इन्व्हर्टेड स्ट्रँगल बाय कळाला सर्वांना? मार्केटच्या वरचा पुट बाय केला, मार्केटच्या खालचा कॉल बाय केला. मार्केट ज्या दिशेला जाईल आपण कुठे ना कुठे प्रॉफिट मध्ये येऊ. पीएनएल चेक करत राहू. हे बघा, दिसतंय का? 11 रुपये मायनस मध्ये आपण. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल ना वैशाली मॅम, तर जरी मार्केट वरती खाली जाऊ द्या, एक प्लस मध्येच राहतो. कॉल प्लस मध्ये, पुट मायनस मध्ये, एक प्लस मध्येच आहे टोटल.
एक प्लस मध्येच आहे, हा प्लस मध्येच आहे. एक वाढला ज्याच दिशेला मार्केट जाईल, एक वाढतोच. एकतर हा वाढेल किंवा हा वाढेल. आणि जो जास्त वाढेल किंवा जास्त घटेल तेव्हा आपला प्रॉफिट अँड लॉस दिसेल. आता घटणारा जो आहे, जो मायनस मध्ये आहे, ज्याच्यात आपला लॉस आहे, तो जास्त दिसतोय म्हणून 11 रुपये मायनस मध्ये दिसतोय. कळतंय का? हे बघा. आता बघा. आता हा वाढला जास्त. 1158 रुपयांचा प्रॉफिट प्लस मध्ये, 1113 रुपये मायनस मध्ये. टोटल 45 रुपये आपण प्लस मध्ये. कळालं का वैशाली मॅम? एका वेळेला एक वाढेलच, एक घटेलच. मग वाढणारा जास्त वाढला की आपण बाईंग मध्ये प्लस मध्ये येणार आहे. नूतन मॅम, नूतन मॅम, आर यू गेटिंग माय पॉइंट? सुनीता मॅम, ओके. कविता मॅम, वैशाली मॅम, परफेक्ट, 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 परफेक्ट. नाउ सेलिंग. सेलिंगला नॉन डायरेक्शनल इन्व्हर्टेड सेल. मार्केटने कुठेच नाही जावं. मार्केटने काय करावं? टाइमपास करावा. मार्केटने टाइमपास करावा. ज्यावेळी आपल्याला काहीच काम नसतं, आपण घरामध्ये जसे पडलेलो असतो ना, चिल मारत, फोन बघतो, टीव्ही बघतो, काहीच नाही करत, लोळतो, सोप्या भाषेमध्ये. दॅट्स कॉल्ड नो मोमेंटम, साइडवेज झोन. काहीच काम नाही भाऊ करायला. सम संडेज और एखादा वीकेंड जिथे काहीच नाही करायचं यार, चिल मारू, तसा वाला. ओके. नाईस. ओके. इन्व्हर्टेड साइड, शॉर्ट आहे, हा सेल करायचा आहे. ज्या स्ट्राईक प्राइस आपण निवडल्या, मार्केटचा जो एटीएम आहे त्याचा इन्व्हर्ट केला. पहिले आपण कॉल घेत होतो, खालचा पुट घेत होतो प्लस करून. याला इन्व्हर्ट केलं, याला वरती टाकलं पुट, याला खाली घेतलं कॉल, इन्व्हर्ट केलं. आणि दोन्ही पण काय केले? सेल केले. आणि तयार झाला माझा इन्व्हर्टेड शॉर्ट सेलिंग वाला स्ट्रँगल. सेलला सिलेक्ट करू. सेम एक्सपायरी. मार्केटची किंमत 750 आहे. त्याच्या पुढचा पुट घेऊ सेलिंग साठी. मार्केटची किंमत 750 आहे. जेवढा पुढे गेलो तेवढाच मागे जाऊ. कॉल घेऊ सेल करण्यासाठी. आणि तयार झाला माझा इन्व्हर्टेड स्ट्रँगल शॉर्ट. 2,57,000 रुपये लागतील त्याच्यासाठी. सेलिंग करतोय आपण त्याच्यामुळे. पण जवळजवळ 1,700 रुपयांचा प्रॉफिट होऊ शकतो. एक रेंज दिली आहे, 24,678 ते 24,822. या रेंजच्या आत मार्केट राहिलं तरच तुम्ही प्रॉफिट मध्ये राहणार. ठीक आहे. रेंज बाउंड एरियामध्ये आपल्याला करायचंय. 90 रुपये आपण प्लस मध्ये याच्यामध्ये. ओके. एकामध्ये 3 रुपये, एकामध्ये 86, दोघे पण प्लस मध्ये, साइडवेज मार्केटमध्ये. कॅन यू इमॅजिन दिस थिंग? हे फार कमी सिनारिओ पटापट तुम्हाला बघायला भेटतात. हे आता तुम्ही ट्रेड करायला शिकले असते त्यावेळी हे बघायला भेटले असते. पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना, तुमचा नेक्स्ट वीक लाईव्ह ट्रेडिंग सेशन जेव्हा होईल तेव्हाच कामात येईल. हे दिसतंय का? हे बघा. दोघे प्रॉफिट मध्ये का? कारण 86.1 वाला मायनस झाला, 86.050 झाला, 36 रुपयांवाला 35 रुपये झाला. दोघांमध्ये प्रॉफिट दिसतोय का? दिसतोय इथे दोघांमध्ये प्रॉफिट. दोन्ही खाली गेले, करंट प्राइस पेक्षा खाली. सेलिंग मध्ये काय होतं? ज्या प्राइसला आपण सेल करतो, म्हणजे मी 86 ला सेल केलं,
तर तो खाली गेला 85 ला गेला तर माझा प्रॉफिट होईल. इथे झालाय कमी. 36 ला मी सेल केलाय, 36 पासून खाली गेला 35.35 झाला. मी प्रॉफिट मध्ये आलो. कळतंय का सर्वांना? ओके. हे बघा. आता हा वरती गेला, 86 वरनं 95 झाला. म्हणजे काय झालं? लॉस 667. आज 36 वरनं ₹30 झाला. हा प्रॉफिट मध्ये. पण प्रॉफिट पेक्षा लॉस जास्त आहे, म्हणून मी ₹213 लॉस मध्ये. आता हा लॉस जर ₹1000 झाला, तर दॅट इज माय स्टॉप लॉस. मी ही पोझिशन इथूनच एक्झिट करून टाकल. 1000 मायनस मध्ये. कळतंय का? पण जर हा प्रॉफिट झाला, पुढे थोड्या वेळाने जर दिसला, तर मी ₹1000 प्रॉफिट घेऊन इथून सेम पोझिशन एक्झिट करून टाकेल. कळतंय का? आता कळालं का सर्वांना? हे फक्त इथेच दाखवता येतं लाईव्ह मार्केटमध्ये. हे दिसलंच नसतं. हे अझ्युम करा असं होईल, अझ्युम करा तसं होईल, हे मी सांगूच शकलो नसतो. लाइक लाइक हिअर हे बघा. हा वाढला. याच्यामध्ये काय होतंय? ₹791 मी मायनसमध्ये, याच्यामध्ये 618 मायनसमध्ये. आता 250 वरून मी 172 प्रॉफिटमध्ये आलो, लॉसमध्ये आलो. 172 वरनं हा 0 होईल, 0 नंतर मी प्लस व्हायला लागेल. कोणीतरी एक जास्त प्रॉफिटमध्ये येईल. इथे जसं एक जास्त लॉसमध्ये आहे ना, एक्झिट दोन्ही करावंच लागतील ना. दॅट इज द स्ट्रॅटजी. प्रॉफिट बुक करणे म्हणजे दोन्ही एक्झिट करायचे. लॉस बुक करणे म्हणजे दोन्ही एक्झिट करायचे. ओके? म्हणून मी सांगितलं थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होईल 12 वाजेला. पण असं समजतं ना या टायमिंगला, की इव्हनिंगला नाही समजत ते. इव्हनिंगला हे इतके बाउन्सर जातात, इतकं डोकं खराब होतं, की सर मला काहीच कळू नाही राहिलं सर प्रॉफिटमध्ये, एक लॉसमध्ये आणि एक प्रॉफिटमध्ये कसं काय जाईल? मला ते कळतच नाही. इतकं टाईमपास होतो त्याच्यामध्ये. हे बघा. आता एकामध्ये ₹882 मायनस आहे आणि एकामध्ये ₹568 प्रॉफिट आहे. हे कळतच नाही. हे कसं होईल? कारण या प्राइजेस फ्लक्च्युएट होत आहे. आता हा काय झाला, हा ₹10 वाढला. 86 वरनं ₹98 झाला जवळ-जवळ. आणि हा 36 वरनं ₹28 खाली गेला. ₹28 झाला. म्हणजे हा ₹5-6 ₹8 खाली गेला. म्हणून त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉसचा फरक आहे. आणि हा जसा प्लस किंवा मायनस होईल इथे चेंजेस होत राहते. ओके. नाव इथे जर माझे ₹300 मायनस दिसताय ना, तर मला छातीत धडधड होते का? कुणाच्या छातीत धडधड होते सांगा बरं? ₹300 मायनस येतं. होतंय का? बिकॉज आय एम टोटली डिटॅच. पैसे ऍक्च्युअल लागलेले नाहीये. पण ऍक्च्युअल जर हे ₹300 असते, तर काय करू? एक्झिट करू का? लॉस बुक करून घेऊ का? मोठा लॉस व्हायला नको. सगळीकडे दुर्लक्ष, काहीच समजत नाहीये. मी बॅक माझ्या चार्टवर जाईल आणि चार्टवर जाऊन बघेल यार, मार्केट कोणत्या कंडिशन्समध्ये प्रॉपर चाललंय का? बुलिश बेरिश यार मार्केटने तर इथे साइडवेज होता, आता मोमेंटम पकडला. सो व्हॉट शुड आय डू? मोमेंटम पकडला तर ह्या लेव्हलपर्यंत बघूया. डिमांड सप्लायच्या हिशोबाने हा थोडासा गॅप अप या लेव्हलपर्यंत बघूया. मार्केट परत त्या झोनमध्ये येऊ शकतं वगैरे, वगैरे आणि एक आत्ताच मूव्ह आलाय, तर थोड्या वेळात काय होतंय ते चेक करू शकतो. मी हळू-हळू मी चेक करू शकतो आणि अकॉर्डिंग टू दॅट त्याच्यावरती पूर्णपणे माझी पोझिशन डिपेंडेड असेल. बरोबर? ₹333 लॉसमध्ये घाबरायची गरज नाहीये. पण इथे काय ॲक्चुअल प्रॉफिट लॉस नाहीच आहे माझा. त्याच्यामुळे मला घाबरायचीच गरज नाही. पण ॲक्चुअल चार्ट लावला, ॲक्चुअल ट्रेड घेतला का धाड-धाड, 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 धाड-धाड हार्टबीट आणि माणूस इमोशनल होऊन जातो आणि मग तुम्ही मला सांगता ना, "सर मी इमोशनल डिसिजन घेतो." इमोशनल डिसिजन का घेतो? बिकॉज यू आर नॉट इन प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्यावर इमोशनल डिसिजन नाही घेत माणूस. सी ऑब्झर्व्ह युअरसेल्फ. आपल्यापैकी सर्वांना कार किंवा बाईक चालवता येते का? ॲटलीस्ट सायकल तर चालवता येत असेल. सांगा बरं येस, नो? येस, नो सांगा. सायकल, बाईक चालवता येते का? बाईक की सायकल? बाईक की कार? टाका बरं. बाईक किंवा कार इज इम्पोर्टंट. बाईक येते का? कार येते का? बाईक, बाईक, बाईक. हां ना, बोथ. बाईक, कार बोथ. सगळं बाईक, कार, सायकल. हां, ॲक्टिवा बाईक येते ना भाऊ. मोपेड बाईकमध्ये येते ना ते. बोथ. नाऊ सेम वे जे आपण ट्रेडिंग करतोय ना, सेम वे थिंक अबाउट द फर्स्ट डे. ज्यावेळी तुम्ही कार किंवा बाईक शिकत होते. पहिल्या दिवसांवरती या सुरुवातीच्या.
ओके. ओके. पहिल्या दिवसांवरती या. ज्या दिवशी तुम्ही गाडी शिकत होते, अरे ब्रेक कुठे आहे? एक्सेलेरेटर म्हणजे काय आहे? आणि हे गिअर इकडे टाकायचा, हा क्लच दाबायचा. या सगळ्या गोष्टी वॉज व्हेरी कन्फ्युजिंग राइट? आणि मग ती भीती, टर्न मारतोय, मागच्या आरशात कोणी दिसतोय का? पुढच्या आरशात कोणी दिसतोय का? समोर कोणी आल्यावर ब्रेक मारायचं, बाईक चालू असेल तर टायर स्लिप होईल आणि मग ते एक्सेलेरेटर जोरात दिलं गेलं की अरे, 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 अरे! सगळ्या गोष्टी अशा होतात. येस ओर नो? येस ओर नो? रोडवरती. मग काही लोकांनी तेच ग्राउंडवरती जाऊन प्रॅक्टिस केली. कोणी नाही ग्राउंडवरती. पहिले क्लच सोडणं शिकले, मग टर्न मारणं शिकले आणि नोबडी इज देअर. म्हणजे थोडंसं रस्त्याच्या आजूबाजूला इकडे-तिकडे गेले तर पडत नाही, ॲक्सिडेंट नाही होत. येस ओर नो? होतंय का? हे येते नेट प्रॅक्टिस. स्वतःचे ॲक्चुअल पैसे नाही लागत आहे. है ना? ॲक्चुअल पैसे नाही लागत आहे. आय हर्ड समवेअर ट्रेडिंग इज 90% सायकॉलॉजी and 1% सिस्टम. बकवास आहे सर. ज्याने पण तुम्हाला शिकवलं ना बकवास आहे. त्याला ट्रेडिंग येत नाही. ओके. इफ यू डोंट हॅव एक पॉवरफुल सिस्टम, माइंडसेट घेऊन करणार काय तुम्ही? हो. हे रिकामे यूट्यूबर, दीड शहाणे, इकडचे-तिकडचे नकली इन्फ्लुएन्सर जे एक्सपोज होत राहतात. ते ना ते असे भप्पारे देतात. त्यांना वाटतं, की असं मार्केटमध्ये सांगायचं. इट इस ऑल अबाउट सिस्टम. इट इस ऑल अबाउट सिस्टमच. तुम्ही सिस्टममध्येच तिला घासून-घासूनच माणूस माहीर होतो. माइंडसेट-वाइंडसेट येऊन जातो नंतर. सिस्टमवरती घासून सिस्टमची सगळी गोष्ट लूप होल वगैरे कळाले, की तुम्ही बनतात. तुम्ही ट्रेडर बनतात. हे सगळं इट इस ऑल अबाउट सायकॉलॉजी. 90% सायकॉलॉजी, 10% फलाना, असं तसं. हे काय आहे, हे बोल बच्चन, यूट्यूबर, फालतूचे कोर्सवाले आहे ना इकडे आजूबाजूला, आमच्या आजूबाजूला आहे. मुंबई साइडला. आता तुम्ही कुठल्या साइडला आहे तिकडचे ते फक्त ते दिसतात ते कधी ना कधी ते येतातच मैदानात. एक्सपोज होतातच ते. हां, ते लोकं हे बाप्पारे देतात. सोप्या भाषेमध्ये. असं. आणि ज्यांना काही येत नाही ना, स सोप्या भाषेमध्ये ज्यांनी ट्रेडिंग ला येतच नाही, ज्यांनी कधी घासलीच नाहीये, त्यांनी चोरी केलेली आहे, दुसऱ्यांचे कोर्स ढापलेत आणि कोर्स घेतायत. स्वतः कधी ट्रेडिंग करूनच नाही पाहिली ना, ते म्हणतात इट इस ऑल अबाउट फलाना, इट इस ऑल अबाउट ढिमकाना. त्यांनी कधी ट्रेडिंगच नाही केली. एक सिस्टम 35% वाली सिस्टम एवढी घासायची, एवढी घासायची, जिची 35% ॲक्युरसी आहे. पण ज्या पण वेळी मी घेईल, जो परफेक्ट ट्रेड आहे ना, ज्याच्यामध्ये त्याचे 35% चान्सेस आहे चालण्याचे, त्याच वेळी मी घेईल. असं तयार झाल्यावरती तुम्ही ट्रेडर बनता. येस ओर नो? तेव्हा तुमची 35% ॲक्युरसी देणारी सिस्टम पुढच्या लेव्हलवर जाते. आणि मला नाही माहिती सर ते तुमचे कोणते मुंबईवाले बाबा आणि त्यांचे कोणते शिष्य, मला त्यांच्याबद्दल कोणाबद्दलच नाही माहिती. है ना? मी असं पर्सनली कोणाबद्दल नाही बोलत आहे. मी इन्फ्लुएन्सर्स बद्दल बोलतोय. ज्यांना ट्रेडिंग येत नाही दॅट इज माय तुमचं काय म्हणणं आहे हे विचारलं ना त्याच्यावरती तुम्ही. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. मला कोणाला काय येतं मी त्या भानगडीतच पडत नाही. मला माहिती मला काय येतं. असं. की कोण आहे, कोण आहे? आता एखादं तुम्ही एक्सपोज बद्दल बोलत असाल, अख्खे लोकच एक्सपोज झाले. आहे की नाही? सॉरी जर तुम्ही एखाद्याचे फॅन असेल, मी त्याला त्याच्याबद्दल बोललो असं वाटलं असेल, आहे ना? मी कोणाबद्दल पर्सनली नाही बोललो. हां, मग ठीक आहे.
काय आजकाल कोणी म्हणून मला वाटलं नाही सर तुम्ही एखाद्याचं कोणाचं फॅन असाल त्याच्याबद्दल तर नाही घेते तसं काही नाही. मला माहितीच नाही. आय डोंट नो ऑल्सो यू आर फ्रॉम मुंबई. मी तर आजूबाजूचे सांगितले ना मुंबई, पुणे, नाशिक आमच्या आजूबाजूलाच 2-4 लोकांनी माझेच काही स्टुडंट आहे ना, माझेच स्टुडंट आहे. माझ्याकडनं शिकले. यांना हे पहिले बिझनेस कोचेस होते. हे बिझनेस कोच होते पहिले आणि बिझनेस कोच नंतर मग हे काय झाले अ, माझ्यासोबत राहून वगैरे, वगैरे. मग त्यांचं ते दुकान चाललंय ना बिझनेस कोचिंगचं. मग राहून, राहून, राहून ट्रेडिंग शिकले आणि मग ते हे करायला लागले. माझ्याच आजूबाजूला माझ्याच सारखेच नाव असतील. काही लोकांनी माझा सेम टू सेम कोर्स मधला कंटेंट सुद्धा कॉपी पेस्ट केलेला आहे. सेम टू सेम कॉपी पेस्ट केलेलं आहे. सेम. ते सांगतील आम्ही ज्ञान 9 पण शिकवतो, हे शिकवतो, असं शिकवतो, तसं शिकवतो वगैरे, वगैरे. है ना? 2-4 थोडेसे प्रश्न त्यांना विचारा. लगेच तो तो प प पा प प प प असं. कॉपीराईट कुठून करू? माझं कुठे आहे ते डब्ल्यू.डी. गॅन सरांचं आहे ना. कॉपीराईट डब्ल्यू.डी. गॅन माझ्यावर ठपकल. मी कसं काय ठोकू कॉपीराईट करावं? इतकं डब्ल्यू.डी. गॅन बाबांनी लिहिलं ना, मग थोडीशी मेहनत त्यांनी केली. मग मी ज्यांना फॉलो करतो त्यांनी केली. मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करून टाकली आणि मग मला ते आलं. मी समजवतोय. अब मेरा हक है ही नहीं ना उसमें सिखा रहा हूँ डब्ल्यू.डी. गॅन की सिस्टम. असं. तर असो. ठीक आहे. अभि माझी इमानदारी माझ्याकडे मी प्रॉपर वेनी घेऊन जातो. मी लाईव्ह ट्रेडिंग पण करवतो. वी वी हॅव मेंटॉर्स टीम ओव्हर हिअर जे तुम्हाला सपोर्ट करतात सगळ्या गोष्टी. ॲक्चुअली मला त्या फंड्यात पण पडायचं नाही. कोण माझ्यापेक्षा भारी. मी सांगतो माझ्यापेक्षा सगळे भारी. हां, मीच यांच्याकडे शिकलोय. इट्स ओके. इट्स ऑल फाईन फॉर मी आणि मी जे तुझ्यासाठी करू शकतो, ते बाकी करतायत की नाही विथ इंटेन्शन ते फक्त मी बघतो. बाकी काही नाही. ओके. हे बघा, ₹500 चा लॉस होता. इथे ₹86. पेशन्स, चर्चा, पेशन्स आपण त्याच्यातून बाहेर पडलो. नाऊ इथून आपण प्रॉफिटमध्ये पण येऊ शकतो. ओके. लेट्स सी. सो इथे ज्या नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी म्हटलं जातं, स्ट्रॅडल, स्ट्रँगल त्या आपण इथे कव्हर केलेल्या आहे. ज्याच्यात ॲडजस्टमेंट म्हणून आपण स्ट्रॅडल असू द्या, स्ट्रँगल असू द्या, ज्याच्यामध्ये आपण ₹1000 ते ₹1500 निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये याच्यापेक्षा जास्त लॉस घेणार नाही. ज्यावेळी मी बाय करतोय, त्यावेळी जिथे मोमेंटम गिव्हिंग लेव्हल आहे, तिथेच घ्यायचं. मोमेंटम गिव्हिंग लेव्हल कोणत्या असतात? ते असतात डिमांड सप्लाय झोन किंवा मेजर गॅन 360 किंवा 0 डिग्री, राइट? 360 किंवा 0 डिग्री. ह्या मोमेंटम गिव्हिंग लेव्हल. ओके. सेलिंगच्या वेळी मला पाहिजे रेंज बाउंड फाइंड जिथे रेंज आहे आणि वीकली एक्सपायरीमध्ये करा सेम. सेलिंग करताना पण 1000-1500 पेक्षा जास्त रिस्क घ्यायचं नाही. ₹100 चा लॉस घेताय तर ₹100 चा प्रॉफिट ₹200 चा प्रॉफिट घ्यायचा 1:2 म्हणजे ₹1000 तुम्ही देताय तर तुम्ही ₹2000 घ्यायला शिका. जे मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला थांबून जे व्हिडिओ दाखवलं होतं त्याच्यात ₹2300 आपला प्रॉफिट झाला होता तसं. ओके. आणि सुरुवातीच्या केसमध्ये तुम्हाला वाटतंय ₹40-50 इंट्राडेवाले छोटे-छोटे प्रीमियमवाले ऑप्शन्स करायचे, ₹10,000 वाले प्रीमियमवाले करायचे, तर करा फॉर प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कुठे करणार? पहिले पूर्ण ग्राउंडवरच प्रॅक्टिस करायची. बाईक कशी चालवायची, कार कशी चालवायची, हे कुठे करायचं? ग्राउंडवरती जाऊन करायचं. ठीक आहे? कुठे करायचं? ग्राउंडवरती जाऊन करायचं. म्हणजे ग्राउंड काय आहे आपलं? आपले हे वाले ॲप्लिकेशन जसं ऑप्स्ट्रा सांगितलं तसं. तिथे सगळं कळतं तुम्हाला. तुम्ही प्लस, मायनस आणि पैशांची जी फिलिंग आहे ना, तिच्यातनं दूर होतात तुम्ही आणि तुम्ही कुठे येतात हे बघा ग्राउंडवर. तुम्ही कुठे येतात, की ॲक्चुअल काय आहे तिथे. ठीक आहे? क्लिअर? हां, मग मी स्ट्रॅटेजी मला समजली की ऑप्शन्स राइट सिलेक्ट केले का, कमी जास्त हे इथे तुम्ही पाहिजे तितके वेळ थांबू शकतात आणि असं ॲक्चुअल पी दिसेल तुमचं. एकात ₹558 प्लसमध्ये, एकात ₹510 प्लसमध्ये, ग्रीन, रेड सगळं छानपैकी इथे दिसत राहील तुम्हाला, तुमचं पी ठीक आहे? सो ट्रेडिशनलच्या पहिल्या स्ट्रॅटेजीज क्लिअर झाल्यात का? नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजीज युजिंग डिमांड एंड सप्लाय झोन. सगळ्यांचा चॅट बॉक्समध्ये मला येस हवाय.
बढिया. बढिया. नाईस. आता जाऊ पुढे. स्प्रेड्समध्ये. स्प्रेड्स या आता आपल्याला काय करायचं होतं, तर नॉन डिरेक्शनल होतो. ओके. नॉन डिरेक्शनल मध्ये आपण काय करत होतो, पाहिजे त्या दिशेला जा मार्केटने चालेल. आता ही काय पहिले व्ह्यू क्रिएट करा पहिले. एकतर बुलिश राहा, नाहीतर बेरिश राहा. स्प्रेड्समध्ये. एकतर बुलिश राहा, नाहीतर बेरिश राहा. म्हणजे कसं? याच्यामध्ये काय करत होतो आपण, सेम एक्सपायरी वापरतोय, पण वेगळ्या-वेगळ्या स्ट्राईक प्राईस वापरतोय. एक मी बाय करेल, एक मी सेल करेल आणि बनेल माझा स्प्रेड. आता माझा बुलिश व्ह्यू कुठे असतो सांगा बरं सर्वांनी? बुलिश व्ह्यू कुठे असतो? माझा बुलिश व्ह्यू कुठे असतो? डिमांड झोनमध्ये. अगदी बरोबर पियुष सर, गोमतेश सर, परफेक्ट. प्रसन्नजीत, डिमांड झोन. गोवर्धन सर, डिमांड झोन. बुलिश व्ह्यू असतो माझा ज्यावेळी मार्केट आहे डिमांड झोनमध्ये. बुलिश व्ह्यू वाली स्ट्रॅटेजी बनवेल. माझा बेरिश व्ह्यू कुठे असतो सांगा बरं? हां, यू कॅन ॲड दॅट 0 डिग्री वरती सुद्धा असतो. बेरिश व्ह्यू कुठे असतो सांगा? एक्झॅक्टली बेरिश व्यू असतो माझा सप्लाय झोनमध्ये 360 गॅनच्या जवळ. आता बुलिश झोनवरती बुलिशच स्ट्रॅटेजी करायची आणि बेरिश झोनवर बेरिश स्ट्रॅटेजी करायची. आता स्ट्रॅटेजी मात्र आपण काय करणार आहे? फिक्स करणार. इतके दिवस इतक्या वेळ काय होतं? हे फिक्स नव्हतं. वरती गेलं तरी प्रॉफिट पाहिजे, खाली गेलं तरी प्रॉफिट पाहिजे म्हणून आपण नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी समजून घेतल्या. ओके. आता माझं काय म्हणणं आहे, बुलिश जागी बुलिश व्हावं, बेरिश जागी बेरिश व्हावं आणि बुलिश झालं तर प्रॉफिटमध्ये यावं, बेरिश झालं तरच प्रॉफिटमध्ये यावं, अशी स्ट्रॅटेजी आपण बघतो आहे. ही फार छान स्ट्रॅटेजी आहे. स्प्रेड्समध्ये 2 टाइप्स ऑफ स्प्रेड्स असतात. एक असतो डेबिट स्प्रेड, दुसरा असतो क्रेडिट स्प्रेड. डेबिट स्प्रेडमध्ये आपण काय करतो, ज्याच्यातनं ऑप्शन बाय केलेलं आहे, त्याच्यातनं पैसे कमवतो. ओके. यात काय करतोय आपण, एक स्ट्राइक प्राइस खरेदी करतो, दुसरी स्ट्राइक प्राइस सेल करतो. मग बनतो स्प्रेड. मग एक बाय, एक सेल मिळून बनतो स्प्रेड आणि जर तो डेबिट स्प्रेड असेल, एक बाय, एक सेल करून बनतो स्प्रेड. तो डेबिट स्प्रेड असेल, तर त्याच्यात आपण ऑप्शन जो बाय केलेला आहे, त्याच्यातनं प्रॉफिट गेन करतो. आणि पुन्हा स्प्रेड आपण बनवतो एक बाय एक सेल करून क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड जो बनवतो आपण त्याच्यामधनं आपण ऑप्शन सेलिंग करून पैसे कमवतो. त्याच्यामधनं आपण ऑप्शन सेलिंग करून पैसे कमवतो. समजतंय का सर्वांना? समजतंय का? ओके. पहिलं आहे डेबिट कॉल स्प्रेड. डेबिट कॉल स्प्रेड इन डेबिट कॉल स्प्रेड व्ह्यू माझा बुलिश आहे. माझा व्ह्यू बुलिश असतो माझ्या डिमांड झोनमध्ये. माझा व्ह्यू जो आहे तो बुलिश असतो माझ्या डिमांड झोनमध्ये. बरोबर का? माझा व्ह्यू जो आहे बुलिश तो असतो माझ्या डिमांड झोनमध्ये. डिमांड झोनमधनं माझं मार्केट ज्यावेळी टच करेल डिमांड झोनला, मी तिथला एक एटीएम कॉल पर्चेस करेल पहिले. का? कारण की मार्केट जाईल अप आणि माझा होईल प्रॉफिट. मार्केट जाईल अप आणि माझा काय होईल? प्रॉफिट होईल. येस ओर नो? बरोबर का? हां. मी तिथे बाय करतो. आणि त्याला कव्हर म्हणून जर माझा व्ह्यू बुलिश नाही गेला आणि चुकला, तर त्याला कव्हर म्हणून मी काय करतो, एक कॉल जो आहे, तो कव्हर टाकतो. कसं टाकतो ते दाखवतो मी तुम्हाला. एटीएम कॉल बाय करायचा आणि एटीएम कॉलच सेल करायचा आणि बनतो माझा एक डेबिट स्प्रेड. सो सध्या मार्केट आहे बघा.
डिमांड सप्लाय झोनमध्ये नाही आहे. पण समजा इथे पोहोचलं असतं किंवा इथे पोहोचलं असतं. सो ते मला पाहिजे डिमांड झोनमध्ये. दिस इज हिअर डिमांड झोन. डिमांड झोनमध्ये मला पाहिजे. डिमांड झोनमध्ये जसं येतं मार्केट, मी बनवतो स्प्रेड. स्प्रेड बनवताना मी काय करतो? मार्केटची एटीएम स्ट्राईक प्राइस सेम एक्सपायरीची किती चालू आहे आता मार्केटची किंमत? 24,524. 24,524 म्हणजे 24,050 किंवा 24,524 जवळ चालू आहे. सो 24,550 इज राईट स्ट्राईक प्राइस. ओके, दिसतोय सर्वांना? याला मी काय करतो? बाय करतो. सिंपल. माझं म्हणणं आहे की मार्केटने काय करावं? वरती जावं, अप जावं. येस और नो? 10,000 रुपये मला त्याच्यामध्ये खर्च आहे. हा ऑप्शन जर मी खरेदी केला, मार्केटने काय करावं हे बघा. परत एकदा बघा. निफ्टी 50 मी सिलेक्ट केलंय. 24,524 स्पॉट प्राइस आहे. त्याचाच एटीएम मी घेणार. कॉल 120 रुपये किमतीचा बाय केला. दिसतो इथे 9,000 रुपये खर्च आहे. आता माझं म्हणणं आहे मार्केटने अप जावं. माझं म्हणणं आहे मार्केटने अप जावं. पीएनएल मध्ये आलो आणि मार्केट अप नाही गेलं. ओके, तर काय होईल ते आपण बघू. हे बघा, मार्केट अप नाही गेलं तर काय होईल? माझा लॉस दिसेल मला. मार्केट खाली जायला लागलं, माझ्या दिशेने नाही चाललं. मग आता माझा लॉस होतोय, तो लॉस होऊ देऊ का? व्हॉट डू थिंक? माझा लॉस होतो आहे, तर लॉस होऊ देऊ का? नाही. याला आपण कव्हर केलं पाहिजे. माझं डिरेक्शन चुकतोय ना, कव्हर केलं पाहिजे. मग मी काय करेल? जो जी स्ट्राईक प्राइस मी सिलेक्ट केली त्याच्या पुढचाच सेम एक कॉल इथे सेलिंगला टाकेल आणि माझा बनेल डेबिट कॉल स्प्रेड. ऍड पोझिशन मी म्हणालो. ओके, डेबिट कॉल स्प्रेड. एक 120चा मी खरेदी केलाय. एक 70 रुपयाचा मी इथे ऍड केलाय. एक सेकंद द्याल प्लीज. डेबिट कॉल स्प्रेड. तर तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येईल, 36,000 रुपयात एक बाय एक सेल झाला. हाऊ इट इज पॉसिबल? तिथे 2-2 लाख रुपये लागत होते सर. 36,000 रुपयात कसं काय झालं हे? 36,000 रुपयात कसं काय झालं हे? कसं काय झालं सर हे? परत एकदा बघा. करंट मार्केट प्राइस फ्युचरचे 24,600. समजा मी 24,700चा कॉल. ओके, त्याच्यात काही प्रीमियम नाहीये. आज आज थोडस प्रीमियम मध्ये गडबड राहील, कारण आज आहे ना एक्सपायरी एक्सपायरी ते बरेचसे झिरो होतात. नेक्स्ट एक्सपायरीचे घेतले तर चालतील. नेक्स्ट एक्सपायरी घेऊ 24,700चा. 650 156 रुपयाला चालू आहे. याच्यात पण तुम्हाला दिसेल ऍड केली पोझिशन. बाय. 11,000 रुपये त्याला खर्च आहे. पीएनएल मध्ये जाल, प्लस मायनस जे होईल ते इथे दिसेल. 3 रुपये प्लस मध्ये आपण. मार्केट वाढलं प्लस होईल, मार्केट घटलं मायनस होईल. पे ऑफ चार्ट. मी काय करेल? मार्केट वाढलं तर प्रॉफिट, मार्केट घटलं तर लॉस होईल. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मी काय केलं? त्याच्या पुढची स्ट्राईक प्राइस सेल केली आणि माझा तयार झाला एक मस्त डेबिट कॉल स्प्रेड. याच्यात होतं काय? एक गोष्ट लक्षात घ्या. रिस्क रिवॉर्ड फिक्स झाला. आज तर प्रीमियम कमी जास्त आहे म्हणून ते रिवॉर्ड रिस्क जास्त दिसते. 36,000मध्ये माझा सेल करून सुद्धा ऑप्शन बनतो. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे अंडरस्टँड करायची आहे की मार्केट अप गेल्यावरती माझा कॉल प्लस मध्ये येईल. पण मार्केट डाऊन गेलं तर एक कॉल मी काय केलाय? सेल केलाय. तो प्लस मध्ये येईल. मार्केट खाली जाईल आणि हा सेल केलेला पण खाली जाईल आणि सेलिंग करून मी प्रॉफिट मध्ये येईल. आणि माझं काय झालं?
कॅपिटल प्रोटेक्ट झालं, रिस्क आणि रिवॉर्ड फिक्स झाला. माझा रिस्क आणि रिवॉर्ड काय झाला, फिक्स झाला. एक प्लस मध्ये जाईल, एक मायनस मध्ये जाईल. पण जो सेल केलेला आहे तो त्याचं प्रोटेक्शन आहे, दिसतोय का? मार्केट खाली आलं तर जिथे ₹172 लॉस होणार होता ना, याने त्याच्यातला काय केलं, प्रोटेक्शन करून टाकलं ₹123. येस ऑर नो? म्हणजे माझा लॉस आहे ना मिनिमम व्हायला सुरुवात होईल, मॅक्सिमम नाही होणार. मग हा जो लॉस प्रोटेक्ट झालाय, हा 1,000 पेक्षा जास्त तर आपण असंही घेणार नाही. आणि तो जास्तही झाला, मार्केटला रिव्हर्सलचा टाइम पण आला, तर हा त्याला काय करणार आहे, ऑलवेज प्रोटेक्ट करणार आहे. जो ऑप्शन मी सेल करून ठेवलेला आहे, हा काय प्रोटेक्शन आहे आपल्या बाय केलेल्या ऑप्शनसाठी. ऑलवेज प्रोटेक्शनचं काम करेल. म्हणजे इथे 172 लॉस दिसणार होता, तो 48 दिसतोय. कारण हा ₹123 प्लस मध्ये मार्केट खाली जात आहे, आपल्या याच्या विरोधात जात आहे. बघा, हे पडतंय मार्केट. आपण बाय केलाय ना कॉल, वरती जायला पाहिजे मार्केट, तर मार्केट पडतंय. दिसतंय का सर्वांना? मार्केट पडतंय, तर आपला बाय ज्याच्यात आपल्याला पैसे कमवायचे तो लॉस मध्ये आहे. पण जो सेल केलेला आहे ना, जो सेल केलाय, एक मिनिट द्या. जो सेल केलाय तो प्रॉफिट मध्ये आला. सेल केलेला प्रॉफिट मध्ये आला. इकडनं वरती गेलं, तो ऑप्शनात हा काय येईल, प्लस मध्ये येऊन जाईल. ओके, हे बघा, हा 127, हा 175. 127 आणि 75, ₹52. हा जितका वरती जाईल आपण मस्त पैकी प्रॉफिट मध्ये येऊ. मग हा थोडासा लॉस मध्ये जाईल. लॉस ₹1,000 जास्त आपल्याला घ्यायचा नाहीये. कसं वाटलं? फिक्स रिस्क, फिक्स रिवॉर्ड वाली पहिली स्ट्रॅटर्जी. आणि इथे एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघायला बघितले, जिथे 2-2 लाख आपल्याला सेलिंगला लागत होते, ते डायरेक्ट रिड्यूस झाले, 36,000 वरती येऊन पोहोचले. येस ऑर नो? याला म्हणतं हेजिंग. जे काल तुम्ही बघत होते ना, की सर सेलिंगला एवढे पैसे लागतात, आम्ही तर सेलिंग कसं काय करू? तर ते कुठे झाले, 2 लाखावरून ₹36,000 वरती आले. तर कुठे 2 लाख, कुठे 36,000? म्हणजे 25% अमाउंट मध्ये, 25% अमाउंट मध्ये सुद्धा सेलिंग करता येतं, इफ यू नो राईट नॉलेज. है ना? का मी तुम्हाला सांगितलं 2%च लोक ऑप्शन मधनं पैसे कमवतात? त्यांना नॉलेज आहे, की सेलिंग पण करता येईल ना, मला सेलिंग पण करावी लागली ना, तर मी सेल करेल. कसं करेल? हेज करून घेईल. येस ऑर नो? 2 लाख नाही येतं काय झालं? नाही, मग आता याच्यापेक्षा कमी रक्कम आहे तर नाही करावं ट्रेडिंग, इक्विटी करावं. येस ऑर नो? इफ आय हॅव ₹5,000 कॅपिटल, ₹5,000 कॅपिटल, ऑप्शन का करायचं? इक्विटीत पण पैसे बनतात ना, आहे की नाही? हळूहळू पैसे बनल्यावर बघू. डेबिट कॉल स्प्रेड क्लिअर झाला का सर्वांना? याच्यात आपण मोस्ट ऑफ द टाइम बाईंग ऑप्शन मधनं पैसे कमवतो आहे. ओके. येस. सो डेबिटच्या विरोधात येतो, कॉलच्या विरोधात येतो पुट. डेबिट पुट स्प्रेड. इथे माझा बेरिश व्ह्यू आहे. बेरिश व्ह्यू कुठे असतो सांगा चॅट बॉक्स मध्ये मला सर्वांनी. बेरिश व्ह्यू कुठे असतो? बेरिश व्ह्यू असतो सप्लाय झोन. बेरिश व्ह्यू असतो 360 गॅन जवळ. जिकडनं माझं म्हणणं आहे इकडनं मार्केट पडेल. आणि मार्केट पडेल तर मी काय करेल? पुट बाय करेल. पुट बाय करून माझा प्रॉफिट झाला पाहिजे. जितका पुट खाली जाईल तितका माझा होईल प्रॉफिट. येस और नो? मी काय करेल? पुट बाय करेल. मार्केटच्या किमतीचा पुट बाय करेल. एटीएम पुट. एटीएम पुट. मग जितकं मार्केट खाली पडेल तितकं माझं पुट वाढेल. आणि मार्केट खाली नाही पडलं तर? वरती गेलं तर? येस और नो? वरती गेलं तर नुकसान व्हायला लागेल ना माझं. मग मी काय करेल? एक पुढचा पुट ऑप्शन सेल करून ठेवेल प्रोटेक्शन म्हणून. सेल करून ठेवेल प्रोटेक्शन, म्हणजे फिक्स रिस्क फिक्स रिवॉर्ड वाली स्ट्रॅटर्जी माझी बनते. रिसेट म्हणालो मी पोझिशनला. पुढची एक्सपायरी घेतलेली आहे मी. सेम स्ट्राईक प्राइस समजा मी, आता मार्केट 767 चालू आहे. सो किंवा स्पॉटच्या हिशोबाने 650 चालू आहे. मी काय केलं?
कॉलच्या ऐवजी पुट काय केला, बाय केला. 107 रुपयाचा पुट मी बाय केला की मार्केट पडेल आणि मी येईल प्रॉफिट मध्ये. 100 हे बघा, सेल केल्या बाय केल्या केल्या मार्केट पडतंय, तर इथे मी प्रॉफिट मध्ये दिसतो 131. पण हे जर चुकलं तर मला काय करायचंय, प्रोटेक्शन याला द्यायचंय. मग मी काय करेल, 650चा ऑप्शन खरेदी केलाय इथे, 24,650 च्या वरती जाईल, 24,600. चुकलं तर गडबड नको व्हायला, पुटच सेल करून ठेवेल आणि बनेल माझा काय, इन्व्हर्टेड. मस्त पैकी हे बघा, आता मार्केट बेरिश आहे ना, तर किती मस्त बनला बघा. मॅक्सिमम 1200 रुपयांचा लॉस होईल, मार्केट कुठेही गेला असतं, आणि 2400 रुपयांचा प्रॉफिट होईल. म्हणजे रेशो आहे 1:2. परफेक्ट रेशो, 1:2 दिसतोय का? आणि सेल करून सुद्धा 36-37 हजारामध्ये माझं काम होणार आहे. पीएनएल मध्ये आलो, रिफ्रेश म्हणालो, मार्केट आहे बघा. मार्केट आहे बघा, मार्केट बुलिश बेरिश आहे. एक 37-67 रुपये आणि एक हा, दोन्ही प्रॉफिट मध्ये 138. आणि जर हे चुकलं, टोटल पेनेल मध्ये 1000 रुपये आले लॉस मध्ये, तर दॅट इज माय स्टॉप लॉस. प्रत्येक वेळी 1000 ते 1500 रुपयांचाच स्टॉप लॉस आहे. हे पण 3-4 महिन्यांनी, ज्यावेळी तुम्ही ऑप्शन कराल त्यावेळी, नॉट नाव. कशी वाटली स्ट्रॅटर्जी? याच्यात बघण्यासारखी गोष्ट ही इतकी सुंदर आहे की इथे मॅक्सिमम लॉस आणि मॅक्सिमम प्रॉफिट फिक्स झालाय भाऊ. फिक्स, काही नाही होणार. मार्केटने कुठेही जा, इथेच थांबलं तर तुमचा हा 138 रुपये येईल. मार्केटने काय करावं, 24,632 जे आता चालू आहे, 24,632 च्या पुढे निघून जावं, कमी व्हावं प्रॉफिट मध्ये येण्यासाठी. ते तुमचं ब्रेक इव्हन आहे. 24,632च्या खाली फिरलं मार्केट, इथे बघा 54 चालू आहे, 632च्या खाली गेलं, तुम्ही एंड ऑफ प्रॉफिट मध्येच व्हाल. कळतंय का सर्वांना? फिक्स रिस्क, फिक्स रिवॉर्ड वाली स्ट्रॅटर्जी, जिथे आपण पुटच्या मध्ये प्रॉफिट मध्ये आहोत. ओके, दोन्ही मी काय केले, पुटच घेतलेत. दोन्ही पुट आहे. पी पी 650चा पी बाय केला आणि 600चा पी मी केलेला आहे सेल प्रोटेक्शन साठी. एकात मी 67 रुपये प्लस मध्ये. राईट. थोडी डिफिकल्ट असतात का या ऑप्शनच्या स्ट्रॅटर्जी? हे ट्रेडिशनल ऑप्शन आहेच, थोडस डिफिकल्ट. बरेचसे बाउन्सर गेले असतील, पण मी तुम्हाला सांगतो, उद्यापासनं ज्या स्ट्रॅटर्जीज तुम्ही शिकणार आहेत ना, त्या एकदम जोरदार राहतील. चालेल ना? उद्यापासनं जे शिकणार आहे तुम्ही, त्या एकदम जोरदार, भारी आणि इझी टू अंडरस्टँड असतील. चालेल? आजचं सेशन बाउन्सरच जातो, त्याच्यामुळे काळजी घ्यायची नाही. मला माहिती आहे. पण म्हणून मी ते लाईव्ह ठेवलं की कमी बाउन्सर जावे. बाउन्सर जावे, पण तुम्ही ग्राउंडवरती टिकून राहावं. ओके, सो डेबिट पुट स्प्रेड क्लिअर झाला का सर्वांना? डेबिट पुट स्प्रेड. डेबिट पुट स्प्रेडच्या वरती येतो आता क्रेडिट कॉल स्प्रेड. क्रेडिट कॉल मध्ये मी काय करतो, माझा व्ह्यू बेरिश आहे. इथे मी सेलिंग करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोय. बेरिश व्ह्यू कुठे असतो? बेरिश व्ह्यू माझा सप्लाय झोन. सप्लाय झोन मध्ये एक तर मी काय करू शकत होतो, डेबिट पुट स्प्रेड करू शकत होतो, नाहीतर क्रेडिट कॉल स्प्रेड करू शकतो, ज्यांना ऑप्शन सेलिंग करून पैसे कमवायचे. आता तुम्हाला सेलिंगला हेज कसं करायचं ते शिकवतो. बेरिश व्ह्यू आहे माझा. मार्केटला घेऊन मी काय करेल, एटीएम ऑप्शन सेल करेल पहिले. हे बघा, एक तर मी हा करू शकतो, इफ आय एम बायर, पुट बायर असेल तर मी हा करू शकतो. नाही तर माझं पहिले काय करायचं, आता सेम एक्सपायरी जिथे मार्केट आहे, पहिले मी कॉल सेल करतो एक. कॉल सेल केला. आता कॉल सेल केल्यावरती किती पैसे लागतात बघा. सिंगल कॉल सेल केला, 2,02,000 रुपये. येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. मग काय काय सांगतो, आता मार्केट तिकडनं खाली गेलं तर माझं होईल, अ, माझं म्हणणं आहे की सेलिंग करून मला पैसे कमवायचे. सप्लाय झोन कडनं मार्केट खाली गेलं तर मी प्रॉफिट मध्ये होईल. आता आय डोंट नो मार्केट खाली जाते की वरती जाते. खाली गेलं तरच मी प्रॉफिट मध्ये येईल. अजून काही मार्केटनी मुवमेंट जास्त दिल्याने 2-3 रुपये देतोय. हा करेल 2-1 मिनिटात ऍडजस्ट करून आपल्याला सांगेल.
टोटल पीएनएल मध्ये आपण जिकडनं सेल केलंय तिकडनं 900 रुपये प्रॉफिट मध्ये मी आलेलो आहे. पण सर माझ्याकडे एवढे 2 लाख रुपये नाहीत हा ट्रेड घेण्यासाठी. जिथे 1,000 रुपये मी लगेच प्लस मध्ये आलो. हा माझ्याकडे पैसे नाही एवढे की मी ते घेऊ. तिथे मी करेल. आता मार्केट पडल्यावर माझा प्रॉफिट व्हायला पाहिजे. मी काय करेल, थोडस मार्केटच्या आत शिरेल. 700 किंवा 600चाच कॉल मी काय करेल, बाय करून घेईल टू हेज. ही पोझिशन जी आहे ना, हेज करण्यासाठी. दिसतंय का? फिक्स रिस्क रिवॉर्ड झाला. आणि 2 लाखाचे किती झाले इथे? 36,000 रुपये. जर मी लॉस मध्ये गेलो, ओके, लॉस मध्ये गेलो मार्केट, तर 1,100 रुपयाचा लॉस होईल, राईट? आणि प्रॉफिट मध्ये आलो तर 2,600 रुपयांचा प्रॉफिट होईल. दिसतंय सर्वांना? 915 रुपये मी प्रॉफिट मध्ये सेलिंग करून. एक तर मी मार्केटच्या आत जाईल किंवा मी मार्केटच्या बाहेर येईल. 24,600 पोझिशन बघायची तुमची कशी आहे त्या हिशोबाने. याला मॉडिफाय म्हटलं की पोझिशन चेंज होऊन जाईल हे बघा. पेन आहे ना पूर्णपणे चेंज होऊन जाईल हे बघा. आता मार्केट बेरिश राहिलं तर 1,100 रुपयांचा लॉस होणार आहे. आज बेरिश मार्केट आहे म्हणून ही स्ट्रॅटर्जी भारी दिसते. म्हणून आता हे काय होतं की इव्हनिंगला ना बुलिश मार्केट दिसतं ना बेरिश मार्केट दिसतं. सगळे बाउन्सर जात राहतात. पण इतकी सुंदर स्ट्रॅटर्जी, कॅन यू इमॅजिन, 1:2 रेशो आहे. 2,600 रुपये म्हणजे 1:2.5 रेशो आहे. 1,100 रुपयांचा प्रॉफिट लॉस होऊ शकतो मॅक्सिमम. तर 2,600 रुपयांचा प्रॉफिट सांगते स्ट्रॅटर्जी. मार्केटने काय करावं? सेम 2,632च्या खाली जावं. 2,632च्या खाली राहावं. कधी क्लोजिंग पर्यंत. आता क्लोजिंगला राहिल्याच किती? अर्धा एक तास राहिला. तुम्ही एंड प्रॉफिट मध्येच व्हाले स्ट्रॅटर्जी मध्ये. कळतंय का सर्वांना? क्लिअर? फिक्स रिस्क, फिक्स रिवॉर्ड. आता ही कोण आहेत? सर मला सारखं सारखं मोबाईल बघता येत नाही. ऑफिसमध्ये कधी कधी बघू शकतो. माझं ट्रॅव्हलिंग मध्ये काम असतं. कधी कधी फोन बघता येतो. सर मला 2-3 दिवसातून कधी कधी बघता येईल. पोझिशनल ज्यांना करायचंय फिक्स रिस्क रिवॉर्ड, त्यावेळी त्यांनी या स्ट्रॅटर्जी वापरायच्या. सारखं मी स्क्रीन समोर बसू शकत नाही सर. माझं वर्क वेगळं आहे. त्यांनी हे स्प्रेड्स बनवायचे. आहे की नाही? मार्केटच्या वरचा कॉल सेल केला आणि मार्केटच्या खालचा त्याच्यापेक्षा जास्त प्लस प्राइसचा कॉल मी त्याला प्रोटेक्शन म्हणून बाय केला आणि माझा तयार झाला क्रेडिट कॉल स्प्रेड. आणि आजच्या सेशनची शेवटची स्ट्रॅटेजी आहे क्रेडिट पुट स्प्रेड. याच्यामध्ये माझा व्ह्यू बुलिश आहे. माझा व्ह्यू असतो बुलिश डिमांड झोन मध्ये. आता ही स्ट्रॅटेजी तुम्हाला लॉस मेकिंग दिसेल बिकॉज आज बेरिश व्ह्यू आहे मार्केटचा. सो माझा व्ह्यू बुलिश व्ह्यू असतो. करंट मार्केट प्राइसचा पुट मी काय करतो? सेल करतो आणि त्याला प्रोटेक्शन म्हणून मी त्याच्यापेक्षा कमी प्राइस असलेला पुट जो आहे तो मी बाय करतो प्रोटेक्शन म्हणून. हे बघा. याच्या उलट झाल्या आता ही स्ट्रॅटेजी. आता माझा व्ह्यू काय आहे? बुलिश व्ह्यू आहे. तिथे मी काय करणार? पुट ऍड करणार सेलिंगसाठी 24,650. ओके. पहिले मी सेल करेल. आता सेल केल्यावरती मला इथे दिसतंय 2 लाख रुपये खर्च येईल आणि मी लगेच मायनस मध्ये दिसलो. म्हणजे सांगितलं ना तुम्हाला मी. का? कारण की आजचा व्ह्यू आहे ना बुलिश नाही, आजचा व्ह्यू बेरिश आहे. मग बेरिश व्ह्यू आहे सर, मग अरे अरे लॉस लॉस होईल, लॉस होईल, लॉस होईल. तसं नाही करायचं. काय करायचं? याच्यात आतला जेवढं खाली गेलं तेवढं वरचंच काय करायचं? प्रोटेक्शन म्हणून बाय करून घ्यायचं. म्हणजे प्रोटेक्शन तयार होऊन जाईल त्याला. हे बघा, पे ऑफ ग्राफ. ओके. आणि मला इथे आज बेरिशस मार्केट दिसतंय तर इथे बघा प्रॉफिट लॉस उलटा दिसतोय. ओके. मग मी काय करू शकतो अशा केसमध्ये? रिस्क रिवॉर्ड चेक करण्यासाठी आजूबाजूचे स्ट्राईक प्राइस हलवून बघेल मी. मॉडिफाय. फरक पडेल त्याच्यामध्ये. दिसतोय? नाही, 22,700 झाला हा. 24,700 पाहिजे आपल्याला. इथे तुम्हाला भरपूर खेळता येतं. टू अंडरस्टँड आणि गेट मोर क्लॅरिटी. ते तिथे नाही आहेत. ओके.
नाही होते चेंज, कारण व्ह्यूज बेरिश आहे मार्केटचा. तर बाईंग वाली स्ट्रॅटर्जी इथे चालणार नाही. म्हणून बाईंग मार्केटमध्ये बाईंगची स्ट्रॅटर्जी, सेलिंग मार्केटमध्ये सेलिंगची स्ट्रॅटर्जी. क्लिअर सर्वांना? राईट. सो मजा आली असेल आजच्या सेशन मध्ये. ही होती शेवटची स्ट्रॅटर्जी, ट्रेडिशनल ऑप्शन स्ट्रॅटर्जी. उद्या फार सुंदर स्ट्रॅटर्जी, वन ऑफ माय फेवरेट स्ट्रॅटर्जी समजून घेणार आहे आपण. इंडिकेटर वरती आधारित स्ट्रॅटर्जी, ज्याच्याद्वारे आपण काही इंट्राडे स्पेशल पण समजून घेणार आहे आणि काही पोझिशनल स्ट्रॅटजी सुद्धा समजून घेणार आहे. उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. प्लीज लक्ष द्या. मला माहिती आहे आजच्या स्ट्रॅटजीमध्ये काही बाउन्सर्स तुमच्या डोक्यावरनं गेले असतील आणि ते बाउन्सर्स जे आहे तुमचे आपल्याला आफ्टर प्रॅक्टिस निघून जातील. आणि बिलकुल काळजी नाही करायची. ह्या प्रत्येक सेशनला आपण काय करणार आहे, लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस करणार आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस केल्यावरती नक्कीच तुम्ही एक उत्कृष्ट ट्रेडर बनाल. चालेल ना? राईट. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि स्ट्रॅडल ट्रायंगल किंवा स्प्रेड्स वरती जे पण तुमचे छोटे मोठे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स दूर करूया. उद्याचं सेशन सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये समजून घेण्यासाठी ते सुद्धा आफ्टरनूनला असेल 12 ला, म्हणजे तुम्ही ते वापरूच शकतात. ठीक आहे. चलो बाय, थँक्यू सो मच. आलो.